इंग्लिश एक वाक्य ऐकलं असेलच की सिन्स गॉड कॅनॉट बी एव्हरीवेअर सो ही क्रिएटेड मदर. त्याचं एक्सटेन्शन म्हणून आपण असं म्हणू शकतो की गॉड कॅनॉट बी देअर एव्हरीवेअर टू टेक केअर ऑफ युअर हेल्थ अँड सो ही क्रिएटेड डॉक्टर. आपली ही जी जीवनशैली आहे ही निरोगी राहण्यासाठी आहे आणि निरोगी राहण्यासाठी जे जे घटक असतात त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे डॉक्टर्स. आणि याच डॉक्टर मंडळींना, अशा डॉक्टर मंडळींना ज्यांनी आपल्या या जीवनशैलीमध्ये त्याचा प्रचार प्रसार करण्यात मोठा सहभाग घेतला आहे, अशांचा आपण आता सत्कार करणार आहोत. मी प्रोफेसर डॉक्टर दीक्षित यांना विनंती करेन की त्यांनी या डॉक्टर्सचा सन्मान करावा. मी त्यांची नावं घेतो, त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर संजय गांधी, डॉक्टर राज पाठक जे ठाण्याहून आलेले आहेत, त्यांना मी विनंती करेन की त्यांनी कृपया व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर दीक्षित सर त्यांचा सत्कार करतील. धन्यवाद डॉक्टर साहेब. यानंतर चे सत्कारमूर्ती आहेत डॉक्टर सिद्दीकी जे ठाण्याहून आलेले आहेत. यानंतर मी सचिन झगडे यांना इथे आमंत्रित करतो. त्यांनी डॉक्टर दीक्षित सल्ला केंद्र सुरू करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये. यानंतर चाकणमधील डॉक्टर तुषार गोरे यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. यानंतर BVG ग्रुपचे डॉक्टर हनुमंत गायकवाड यांना विनंती की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि सत्कार ग्रहण करावा. मित्रांनो, एक किस्सा मी आधी सांगतो, त्यानंतर मग सर. एक किस्सा असा आहे की जॉर्ज बर्नार्ड शॉना कोणीतरी विचारलं की आकाशापर्यंत जायचं असेल तर किती मोठी शिडी, किती शिड्या लागतील रादर. तर ते म्हणाले एकच शिडी पुरेशी आहे जर ती सफिशियंट लेंथची असेल, किंवा म्हणजे एकच शिडी तितक्या उंचीची असेल तर एकच चालेल, बाकीची गरज नाही आहे. तसंच भारतातून जर मधुमेह आणि लठ्ठपणा यांना जर हद्दपार करायचं असेल तर किती डॉक्टर्सची गरज पडेल हो? एकच डॉक्टर पुरेसे आहेत जर ते डॉक्टर जगन्नाथ दीक्षित असतील तर. मी आपल्या सर्वांतर्फे डॉक्टर दीक्षितांना विनंती करतो की त्यांनी आम्हाला संबोधित करावं. तत्पूर्वी डॉक्टर अनिकेत जोशी यांचाही त्यांनी सत्कार करावा. मी डॉक्टर अनिकेत जोशी यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. डॉक्टर जोशी हे रास्तापेठेमधील फिजिशियन आहेत. आणि नवीन DRC त्या भागात सुरू करण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध करून दिली. धन्यवाद सर. आदरणीय डॉक्टर दीक्षित सर. सगळ्यात आधी तर आमच्या डायबिटिक रिव्हर्सल सेंटर्समध्ये आम्हाला मदत करणारे सर्व डॉक्टर्स, त्याच्यामध्ये ठाण्यातले डॉक्टर राजपाठक आहेत, डॉक्टर सिद्दीकी आहेत, पुण्यातले डॉक्टर गांधी आहेत, डॉक्टर किवळकर आहेत, आणखीन वेगळ्या ठिकाणचे डॉक्टर्स आहेत. पण आज जेवढे लोक इथे येऊ शकले त्यांचं मी आभार मानतो की त्यांच्या या मदतीमुळे हे काम आम्ही करू शकत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही पोहोचू शकत आहोत. त्याचबरोबर वेगळ्या डॉक्टरांच्या संघटनांच्या लोकांना देखील आम्ही आमंत्रित केलेलं आहे. जे डॉक्टर्स येऊ शकले त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो.
कारण एकतर बालगंधर्वसारखा हॉल तो शनिवार रविवार मिळत नाही नाटक आणि याच्यामुळे. ज्या दिवशी मिळाला त्या दिवशी आम्हाला तो घ्यावा लागला. जी वेळ मिळाली ती आम्हाला घ्यावी लागली. त्याच्यामुळे खूपच इनकन्व्हिनियन्स अशा अर्थाने झाला. पण तरी लोकांनी आपापले दवाखाने या सगळ्या गोष्टी सांभाळून त्यावेळेला आज तुम्ही आलात त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार व्यक्त करतो. आम्हाला मदत करणारे बाकी सगळे आता जसे गायकवाड येऊन गेले या सगळ्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे. सगळ्यांचा मी आभारी आहे. या सर्व कार्यक्रमाचा उद्देश हाच होता की हे अभियान लोकांपर्यंत जर जायचं असेल तर मधुमेह झालेल्या लोकांचा उपचार मधुमेह तज्ज्ञच करणार आहेत किंवा फिजिशियनच करणार आहेत. हा उपचार काही डॉक्टर दीक्षित किंवा माझे कोऑर्डिनेटर्स करणार नाहीत. आमचं काम आहे अवेअरनेस निर्माण करणं. आमचं काम आहे आम्हाला जे समजलं ते तुमच्यापर्यंत पोहोचवणं. हे आमचं काम आहे. याच्यामध्ये असा काही भाव नाही आहे की आम्हाला खूप काही समजतं किंवा आम्हाला काही खूप जास्ती काही नॉलेज आहे अशातला भाग नाही आहे. मला या गोष्टीची खात्री आहे की जेवढं मधुमेह तज्ज्ञांना मधुमेहाविषयीचं ज्ञान आहे त्याच्या 1% ज्ञान माझ्याकडे नाही. आणि ते कबूल करण्यामध्ये मला काही कमीपणा वाटत नाही. कारण मी पब्लिक हेल्थ एक्सपर्ट आहे. मी काही डायबेटॉलॉजिस्ट नाही. माझं सांगणं एवढंच आहे की एक पब्लिक हेल्थ एक्सपर्ट म्हणून गेल्या 8-10 वर्ष जे काम मी करतो आहे माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्याचे जे रिझल्ट आम्हाला दिसत आहेत ते रिझल्ट बघितल्यानंतर आम्हाला असं वाटतं की हे रिझल्ट मधुमेह तज्ज्ञांपर्यंत पोचायला हवेत. त्यांनी ते बघायला हवं. आणि ते बघितल्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं की खरंच काहीतरी घडतं आहे चांगलं तर तुमचा देखील उद्देश शेवटी मधुमेहाचे रुग्ण बरे होणं त्यांच्या गोळ्या कमी होणं हाच आहे. म्हणजे कुठल्याही चांगल्या डॉक्टरचा उद्देश तोच असणार. मग असं जर घडत असेल एखाद्या कुठल्याही लाईफस्टाईलने तर त्या लाईफस्टाईलकडे डोळसपणे बघणं त्याच्यावर आवश्यक असेल तर टीका करणं त्याच्याबद्दल काही संशोधन करून ती चुकीची कशी आहे हे सांगणं हे देखील आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणजे नुसतं हे चांगलं आहे किंवा वाईट आहे असं मतप्रदर्शनाने काही याचा फरक पडणार नाही आहे. पण हे मतप्रदर्शन करताना त्याच्यामागे काय तुम्ही शास्त्रीय आधार देता हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून डॉक्टरांसमोर या गोष्टी जाव्यात या उद्देशाने या व्याख्यानाचं आयोजन आपण केलेलं आहे. माझा मेल ॲड्रेस मुद्दाम मी दिलेला आहे की जर अजूनही कोणाला काही नंतर प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारू शकतात. डॉक्टर जिचकारांच्या प्रेरणेने हे सगळं अभियान सुरू झालं. त्यामुळे हे व्याख्यान आणि अभियान त्यांनाच मी डेडिकेट केलेलं आहे. मुद्दामच मी हे पॉवरपॉईंट इंग्लिशमध्ये ठेवलं आहे आणि मी मराठीत बोलतो आहे कारण दोन्ही प्रकारच्या लोकांना ज्यांना फक्त इंग्रजी समज त्यांना पण अडचण येणार नाही. या व्याख्यानाचा उद्देश असा आहे की आम्हाला काय अनुभव आले आम्हाला काय यश मिळालं आम्ही काय शिकलो या अभियानातून ते आपल्यापुढे मांडावं असं मला वाटतं. आणि हे डॉक्टरांपुढे मांडण्याची सुरुवात पुण्यातून व्हावी बालगंधर्वमधून व्हावी. याच्यामागे आणखीन एक कारण असं आहे की डॉक्टर जिचकारांचं एक व्याख्यान जे बालगंधर्वला झालं होतं 2020मध्ये त्या व्याख्यानाचं ते व्याख्यान यूट्यूबवर नंतर आलं. ते व्याख्यान मी 2012ला ऐकलं आणि मग हे प्रयोग केले आणि मग हे अभियान सुरू झालं. त्यामुळे तिथेच ही सुरुवात व्हावी डॉक्टरांना आपण जे सांगतो त्याची व्हावी या उद्देशाने हा कार्यक्रम आपण बालगंधर्वला घेतलेला आहे. दुसरा उद्देश असा आहे की ही लाईफस्टाईल काय आहे ती थोडक्यात तुम्हाला सांगावी म्हणजे बऱ्याचशा लोकांना ती माहीत असेल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही जे काही करत आहोत त्यातून काय घडते ते तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला जर असं वाटलं की ते चांगलं घडतं आहे तर त्याच्यात तुम्ही सहभागी व्हा आम्हाला मदत करा. तुम्हाला जर असं वाटलं की हे अनसायंटिफिक आहे याच्यात काही चुका आहेत तर आम्हाला सांगा आम्ही कुठे चुकतो आहे आम्ही दुरुस्त करू. कारण हे अभियान हे काही आमच्यासाठी पोटापाण्याची गोष्ट नाही. हे एक पॅशन म्हणून आम्ही करतो आहोत की आम्हाला काहीतरी दिसतं आहे की बा असं घडतं म्हणून आम्ही ते करतो आहोत. त्यामुळे तर असं तुम्ही सांगितलं की बा हे ॲब्सोल्युटली याचा काही उपयोग होत नाही हे करू नका ह्याच्यामुळे लोकांचं नुकसान होतं त्या क्षणी मी हे अभियान बंद करेन. हे अभियान चालवण्याची दुसरी मला काही आवश्यकता नाही. माझ्याविषयी तुम्हाला माहीत असेल मी आता सध्या BJ मेडिकल कॉलेजला कम्युनिटी मेडिसिन विषयाचा प्राध्यापक आहे. 31 वर्षापासून मेडिकल कॉलेजेसमध्ये शिकवतो. अनेक पुरस्कार त्यातला एक बेस्ट टीचर अवॉर्ड मला विद्यापीठाचा आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा मिळाला. अनेक शोधनिबंध 55च्या आसपास मी प्रकाशित केलेले आहेत. पुस्तकं लिहिली आहेत. WHO युनिसेफसारख्या संस्थांवर कन्सल्टंट म्हणून काम केलेलं आहे. व्हॉलंटरी ब्लड डोनेशनमध्ये इन्व्हॉल्ड आहे. यूट्यूबवर अनेक लेक्चर्स जवळपास 2 कोटीपेक्षा जास्त लोकांनी
व्याख्यानं ऐकलेली आहेत आजपर्यंत वेगवेगळ्या भाषांमधली. महाराष्ट्र सरकारने ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून माझी नियुक्ती फाईट ओबेसिटी कॅम्पेनसाठी 2018ला केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिसेंबर 2019ला फिट इंडिया कॅम्पेन अंतर्गत व्याख्यानं देण्यासाठी मला निमंत्रित केलं होतं आणि त्यावेळेला मी प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि खासदार यांच्यासाठी व्याख्यानं दिली. त्यानंतर मोदीजींची माझी भेट झाली. जवळपास 15 मिनटं त्यांनी मला वेळ दिला. हे अभियान समजून घेतलं आणि कशाप्रकारे मदत करू शकतील याविषयी आमची चर्चा झाली. आणि त्यानंतर एक 4 ते 5 महिन्यांनी एप्रिल 2020च्या आसपास ही बातमी दैनिक भास्करला छापून आली. त्या बातमीचं हेडिंग असं आहे, PM मोदी का डाएट प्लॅन, दिन में 2 बार भोजन, हर बार 55 मिनिट में पूरा करते हैं खाना. तर अशी शक्यता आहे की कदाचित पंतप्रधानसुद्धा ही लाईफस्टाईल निदान त्यावेळेला तरी करत असावेत, जेव्हा त्यांनी पत्रकारांना सांगितलं. सांगायचा उद्देश एवढाच फक्त की जे मी सांगतो आहे त्याचं फॉलोईंग कुठपर्यंत आहे. म्हणजे तुमच्या आसपासचे सर्वसामान्य लोक तर तुम्हाला दिसतातच. डॉक्टर म्हणून येणारे तुमच्याकडचे अनेक पेशंट तुम्हाला म्हणतात की आम्ही हे करतो. पण देशाचा पंतप्रधानसुद्धा ही लाईफस्टाईल करतो याचा मला अभिमान वाटतो. हे कॅम्पेन 12ला सुरू झालं. हे कॅम्पेन ॲब्सोल्युटली फ्री आहे. याच्यामध्ये कोणी कोणाकडे एकही पैसा कधीही मागत नाही. सोशल मीडियाचा आम्ही चांगला वापर करतो. व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे. 104 सहकारी माझ्यावर काम करतात. त्याच्यामध्ये CA आहेत, लॉयर्स आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. कारण हे अभियानामध्ये काम करण्यासाठी डॉक्टर असण्याची आवश्यकता नाही. ज्याला कोणालाही लॉजिक समजलं, ज्यांनी कोणी अनुभव घेतला ते लोक या अभियानात सामील होतात आणि इतरांना मदत करतात. आम्ही असोसिएशन फॉर डायबिटीस अँड ओबेसिटी रिव्हर्सल नावाचा ट्रस्ट स्थापन केला पुण्यामध्ये 2018मध्ये. त्या ट्रस्टच्या माध्यमातून आम्ही 13 ठिकाणी मधुमेह मुक्ती केंद्र चालवतो. त्याच्यापैकी एक केंद्र पुण्यामध्ये देखील आहे आणि कदाचित शक्यता आहे की अजून एखादं सेंटर लवकरच पुण्यात सुरू होईल. 25 सिनियर डायबेटॉलॉजिस्ट जसे डॉक्टर सिद्दीकी आहेत, डॉक्टर गांधी आहेत, डॉक्टर किवळकर आहेत, डॉक्टर परांजपे आहेत सांगलीचे, नाशिकचे डॉक्टर घैसास आहेत, डॉक्टर मिसेस केळकर आहेत. हे लोक आम्हाला मदत करतात. आम्ही 20 डॉक्टर दीक्षित लाईफस्टाईल काउन्सिलिंग सेंटर सुरू केलेत महाराष्ट्रामध्ये, जिथे आम्ही असे डायबिटीसचे पेशंट की ज्यांना औषधं सुरू झालेली नाहीत, ज्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याची आवश्यकता नाही, अशा लोकांना आम्ही तिथे गाईड करतो. सध्याच्या घडीला या कॅम्पेनच्या माध्यमातून जवळपास 20,000 डायबिटीसचे पेशंट आणि 15,000 प्री डायबिटीसचे लोक यांना आम्ही फॉलो करतो आहोत. हा बऱ्यापैकी मोठा डेटा आहे. शाळेतल्या मुलांसाठी आम्ही कार्यक्रम सुरू केला आहे, ज्याच्यामध्ये आम्ही त्यांना दिवसातून 4 वेळा खा, गोड कमी करा, कोल्ड्रिंक पिऊ नका आणि मोबाईलवर खेळू नका, ग्राउंडवर खेळा, असे काही 4 सल्ले देतो. हे अभियान चालू आहे. या अभियानांतर्गत एक मल्टीसेंट्रिक रिसर्च आम्ही केला. त्याच्यामध्ये 5 आमच्या डायबिटीज रिव्हर्सल सेंटर्सचा आम्ही पेशंटचा डेटा घेऊन तो अभ्यास केला. त्याच्यामध्ये डॉक्टर श्याम आष्टेकर यांनी पुढाकार घेतला होता. त्याचा पेपर आता काही दिवसात पब्लिश होईल आणि चांगले रिझल्ट आहेत. 7 महिन्यामध्ये HbA1c 1% कमी झालेला आहे. म्हणजे एकीकडे आम्ही कन्व्हेन्शनल ट्रीटमेंट घेणारे लोक आणि दुसरीकडे 2दा जेवणारे लोक, असा आम्ही तो अभ्यास केलेला आहे. आत्तापर्यंत ब्रिटिश मेडिकल जर्नलला 8 केस रिपोर्ट, केस सिरीज पाठवलेली आहे. त्याही देखील आता काही म्हणजे ब्रिटिश मेडिकल जर्नलने तर सगळे परत पाठवले, पण बाकीचे जर्नल जे पबमेड इंडेक्स आहेत ते त्यातल्या काही आता छापून येतील. आता फोकस डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम आम्ही सुरू केलेला आहे. सोमनाथगीर जिल्ह्यामध्ये तिथल्या कलेक्टर जे आहेत खताळे म्हणून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी आपण एक कार्यक्रम सुरू केला आहे. हुपरीला एक चांदी म्हणजे राजेश सिल्वर्स नावाची कंपनी आहे, त्यांच्या एम्प्लॉईजसाठी देखील कार्यक्रम सुरू आहे. आणि भिलवडीला चितळेंच्या डेअरीमध्ये 1121 कर्मचाऱ्यांसाठी देखील एक डायबिटीज रिव्हर्सल प्रोग्राम सुरू आहे. अशा प्रकारे रिसर्चच्या माध्यमातून, प्रबोधनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही जीवनशैली कशी पोचेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. आम्हाला काय रिझल्ट मिळाले आणि हे जे रिझल्ट मी दाखवतो याच्याबद्दलचे सायंटिफिक पेपर्स पब्लिश झालेले आहेत. 6 महिन्यामध्ये 6.8 किलो सरासरी वेट लॉस आहे. रेंज 3 किलो ते 45 किलोची रेंज आहे. आमचा आजवरचा रेकॉर्ड 1.25 वर्षामध्ये 59 किलो वेट लॉसचा आहे. डॉक्टर तळेकर म्हणून जुनागडला व्हेटरनरी सर्जन आहेत, त्यांचं 59 किलो वजन 15 महिन्यात कमी झालं. म्हणजे एका तळेकरांमधून दुसरा तळेकर निघून गेला असं म्हणायला हरकत नाही, इतका वेट लॉस झालेला आहे. आणि पोट कमी होतं हे या डाएट प्लॅनचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. पहिल्यांदा तुमचं 1.5 इंच पोट कमी होईल, गालफडं कधी बसणार नाही. तर रेंज त्याची 1 इंच ते 4 इंच आहे. याचा पेपर प्रकाशित झाला
हा तुम्हाला गुगलवर कुठे तुम्ही डॉक्टर दीक्षित रिसर्च पेपर टाकलं तर वाचायला मिळेल. प्री डायबिटीज रिव्हर्सल म्हणजे इन्शुलिन लेवल कमी होणे, फास्टिंग इन्शुलिन, कारण इट इज ए प्रॉक्सी इंडिकेटर ऑफ इन्शुलिन रेजिस्टन्स. आणि येणाऱ्या डायबिटीसची ती खूण आहे इन्शुलिन लेवल वाढलेली असणे. ती जर कमी होत असेल त्याचा अर्थ डायबिटीस तुमचा पोस्टपोन होतो आहे. तर त्याचा केस रिपोर्ट एक पब्लिश झाला. फास्टिंग इन्शुलिन वर्षभरात 24वरनं 5वर आलं. याचा अर्थ सेन्सिटिव्हिटी टू इन्शुलिन वाढली, रेजिस्टन्स कमी झाला आणि डायबिटीज होणार असेल तर तो लाभ केला. प्री डायबिटीज रिव्हर्सल होतं का, त्याचा एक पेपर पब्लिश झाला. 48 लोकांचा अभ्यास केला आम्ही जे प्री डायबिटिक होते. HbA1c 5.7 to 6.4. आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर इंदुरकर जे आहेत औरंगाबादचे, मी आणि त्यांनी दोघांनी मिळून हा पेपर केलेला आहे. असं लक्षात आलं की 3 महिन्यामध्ये सगळ्याचे सगळे लोक नॉन डायबिटिक झाले, म्हणजे HbA1c 5.6च्या खाली गेलं. एकही औषध घ्यावं लागलं नाही. डायबिटीज रिव्हर्सल होतं का, तर लातूरचे प्राध्यापक श्याम लेंडवे म्हणून एक आहेत, त्यांना 1 जानेवारी 2017ला डायबिटीज झाला. HbA1c 10.1 होतं, वजन 86 किलो, पोटात अखेर 42 इंच होता, फास्टिंग शुगर 213 आणि पोस्ट लेंथ 283. साहजिकच त्यांना डॉक्टरांनी 2 औषधं मेटफॉर्मिन आणि ग्लिमिप्राइड काहीतरी चालू केलं. त्यांनी मला विचारलं की मी करू का, मला फायदा होईल का. म्हटलं हे शास्त्र आहे बा, करून पाहायला हरकत नाही. त्यांनी केलं आणि 7.5 महिन्यांनी काय झालं बघा. 16 ऑगस्ट 2017चा रिपोर्ट आहे. HbA1c 5.3वर आलं, वजन 14.5 किलो कमी झालं, स्पोर्ट 6 इंच कमी झालं आणि शुगर 87/120 आली. आता शुगरला मी फारसं महत्त्व देत नाही, पण HbA1c 5.3 झालं. म्हणजे 7.5 महिन्यामध्ये प्रोफेसर लेंडवे एकही औषध न घेता नॉन डायबिटिक झाले. आणि गोष्ट इथे संपत नाही. 16 ऑगस्ट 2021ला त्यांच्या मधुमेहमुक्त आयुष्याचा 4था वाढदिवस आम्ही साजरा केला. सांगायचा उद्देश ही सस्टेनेबल लाईफस्टाईल आहे. जर श्याम लेंडवे 4 वर्षापासून 4.5 वर्षापासून करू शकत असतील तर ही सस्टेनेबल लाईफस्टाईल आहे. डॉक्टर राजन वेळुकर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, आता देखील सुरतमध्ये एका विद्यापीठाचे कुलगुरू आहेत. HbA1c मला भेटले फेब्रुवारी 18मध्ये, तेव्हा 10.33 होतं आणि 5 औषधं घेत होते. काही ब्रेकफास्टला, काही लंचला, काही डिनरला घेत होते. त्यांनी मला विचारलं मी करू का. म्हटलं तुमच्या डॉक्टरांना विचारा, कारण औषधं 3 वेळा आहेत, 2दा जेवायचं तर औषधं ॲडजस्ट करायला लागतील. त्यांनी डॉक्टरांनी करून दिली आणि म्हणे करा, हरकत नाही. प्रत्येक पुढच्या महिन्यातलं HbA1c बघा ते कमी कमी होत नोव्हेंबर 18ला 6.6पर्यंत आलं आणि सगळी औषधं बंद झाली. आणि डॉक्टर वेळुकरांना 18 वर्षापासून डायबिटीस होता. एकही औषध आज ताग्यात वेळुकर डायबिटीससाठी औषध घेत नाहीत. नाशिकचे कॅन्सर सर्जन आहेत डॉक्टर वाळवेकर, डिसेंबर 2016ची गोष्ट त्यांनी सांगितली आहे. वर्षभर केला डाएट प्लॅन. HbA1c 6.9चं 5.3 झालं, वजन 16 किलो कमी झालं. वाळवेकरांना आज ताग्यात कुठल्याही डायबिटीससाठी औषध घ्यावं लागलेलं नाही. आणि मी जेव्हा तुम्हाला या स्टोरीज सांगत असतो त्या सगळ्या स्टोरीजमध्ये त्या सगळ्या लोकांचे रिपोर्ट्स माझ्याकडे असतात. मी एक प्राध्यापक आहे, त्यामुळे मी उगीच काही फाल्स क्लेम करणार नाही कोणाचं काय झालं. पण तुम्ही या लोकांना फोनवर बोलू शकता की खरंच झालं का असं, तुमचं HbA1c कमी झालं का, हे तुम्हाला त्याची उत्तरं देतील, तुम्हाला मदतसुद्धा करतील. कारण त्यांना असं वाटतं की आपल्याला फायदा झाला, आपण लोकांना करावा. काही थोडे फोटो तुम्हाला दाखवतो. हर्षवर्धन कांबळे नावाचा मुलगा आहे, जवळपास 3 वर्षामध्ये 49 किलो वजन कमी झालं. म्हणजे त्याच्या फोटोवरनं तुम्हाला दिसेलच. सुनील पवार हे आता आलेले तिथे 2018पासून 21पर्यंत जो काही रिपोर्ट आहे त्याच्यानुसार 20 किलो वजन कमी झाले. वेट लॉसचे तुम्हाला दाखवतो आहे. निलिमा इंगळे या मस्कतच्या आहेत. ऑक्टोबर 20 ते जून 21 16 किलो त्यांचं वजन कमी झालं. HbA1c 8वरनं 4.9 झालं. निमेश मेहता आहेत, 22 किलो वजन कमी झालं. जून 20 ते मे 21चा डेटा आहे. श्याम कुंभार आहेत, त्यांचं तर पहिल्या 3 महिन्यातच भरपूर वजन कमी झालं. आज देखील त्यांचं 2-3 किलो आणखीन कमी झालेलं आहे. डायबिटीज रिव्हर्सलच्या काही तुम्हाला किंवा HbA1cवर कसा परिणाम होतो त्याच्या काही स्टोरीज दाखवतो आहे. अनुराधा सोहनी म्हणून आहेत, 1 फेब्रुवारी 21 HbA1c 11.4 आणि 1 सप्टेंबर 21ला 6.6. रोहन भोसले जुलै 2018ला 10.5 आणि मे 2021ला 5.2. समरसेन मोरे, ही तर खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे की डिसेंबर 2021ला HbA1c 11.8,
आणि मार्चमध्ये 5.5 झालं, म्हणजे 3 महिन्यामध्ये. म्हणजे मला वाटतं जे डायबेटॉलॉजिस्ट ट्रीटमेंट देतात पेशंटला त्यांना औषधं देऊनसुद्धा एवढं डिक्लाईन एवढ्या कमी वेळात मिळत नसेल असं मला वाटतं. प्रीती वेदांत 13.8 वरून 7.1, म्हणजे हे डिक्लाईन बघा. मला वाटतं विराज इथं आहे का आलेला? विराज प्रभावळकर जरा उभा राहा 1 मिनिट फक्त. आणि इकडे जर आलं तर आणखीन चांगलं. विराज प्रभावळकर मुद्दाम ठाण्याहून आलेला आहे. आता माझ्याकडचं सगळं प्रेझेंटेशनमध्ये आधीच मी बऱ्याचशा गोष्टी घेतल्या होत्या, त्यामुळे विराजचा डेटा मी घेऊ शकलो नाही. पण आता विराज इथे आला आहे म्हणून त्याचा फक्त तुम्हाला डेटा सांगतो. आणि हा विराज तुमच्या समोर आहे. मी त्याला यासाठी बोलवलं की तू ये. 17 जानेवारीला त्याचं HbA1c 15.1 होतं. 15.1 होतं. त्याची आई जनरल प्रॅक्टिशनर आहे, MBBS आहे. आणि तिने सांगितलं की तू औषधं गोळ्या आयुष्यभर घेऊ नको, तू दीक्षित सरांचं ऐक. त्यांनी मला रात्री फोन केला, आमच्या गप्पा झाल्या, त्यांनी केलं. 21 फेब्रुवारी 10.9, 21 मार्च 8 आणि 18 एप्रिल तो आज रिपोर्ट करून आलेला आहे 6.7 आहे. दुसरी जी एक गोष्ट असते की आपल्याला ट्रायग्लिसराईड खूप वाढले म्हणून भीती वाटत असते, पण ग्लुकोटॉक्सिसिटी आणि लायपोटॉक्सिसिटी हँड इन हँड जातात. याचं ट्रायग्लिसराईड जानेवारीमध्ये 420 होतं, फेब्रुवारीत 178 झालं, मार्चमध्ये 155 आणि आता 117 आहे. मुद्दाम तुम्हाला याला तुमच्यासमोर उभं यासाठी केलं की कोणालाही जर त्याचे रिपोर्ट बघायचे असतील तर तो मुद्दाम ठाणून आलेला आहे, रिपोर्ट घेऊन आलेला आहे. त्याच्याशी तुम्ही बोलू शकता की तो काय गुपचूप त्याला काही केलं आहे का, की मी त्याला काय 10,000 रुपये देऊन इथे आणलं आहे का, हे तुम्हाला सांगू शकेल. ठीक आहे विराज, थँक्यू डॉक्टर. येस, थँक्यू व्हेरी मच. डॉक्टर सुहास देशपांडे हा कराडचा माझा विद्यार्थी आहे. म्हणजे मी जेव्हा लोणीला लेक्चर होतो तेव्हा माझा तो स्टुडंट होता आणि गायनेकॉलॉजिस्ट आहे, चांगला IVF वगैरे मधला एक्सपर्ट आहे. त्याचा HbA1c 8.7 वरनं 5.1ला आलं. तो गोळ्या घेत होता, मेटफॉर्न वगैरे सगळ्या बंद झाल्या. खालचं उदाहरण आणखीन इंटरेस्टिंग आहे. वैभव कोतलापूर आहे, 15.6 HbA1c होतं जुलै 2021. आज म्हणजे मार्चमध्ये, आता एप्रिलचा रिपोर्ट येईल, 5.4 झालं आहे. एकही औषध घेतलेलं नाही. 25 किलो वजन कमी झालं. पोट किती कमी झालं बघा, 15 सेंटीमीटर म्हणजे 6 इंच पोट कमी झालं. इतका सिग्निफिकंट फरक केवळ लाईफस्टाईलने पडू शकतो. आणि मला खात्री कुठलंही औषध दिल्यानंतर तुम्हाला एवढा HbA1c मधला डिक्लाईन इतक्या लवकर मिळणार नाही. इन्शुलिन दिल्यानंतर काय होईल मला माहीत नाही, पण इन्शुलिन तुमचं वजन वाढेल, आणखीन काय काय मेडिसिनचे इफेक्ट असतील ते होतील. व्यंकटेश धाट नावाची अजून एक स्टोरी, तो येणार होता खरं तर पण त्यानं सोडलं नाही. याची गोष्ट अशी आहे की ॲडमिशन टू हॉस्पिटल 17 मार्च, डिस्चार्ज 23 मार्च. कोविड वगैरे झाला होता. HbA1c 14.3, फास्टिंग शुगर 440, पोस्ट लंच 502, ॲडमिटेड टू, आता त्यांनी नाव टाकलं आहे, मला नावाची इच्छा नाही, पण हॉस्पिटलला ॲडमिट झाला कुठल्या तरी, आणि 23 मार्चला डिस्चार्ज झाला. लाईफस्टाईल सुरू केली 6 एप्रिलला, म्हणजे डिस्चार्ज झाल्यानंतर 15 दिवसांनी. लाईफस्टाईल सुरू करायच्या आधी मेडिसिन चालू होतं. मेडिसिन अँड इन्शुलिन बिफोर स्टार्टिंग डाएट प्लॅन. इन्शुलिन डोसेस 20 युनिट नो रॅपिड 3 times a day अँड 10 units लँटस ॲट 10 PM. अँड मेडिसिन्स फेबुरिक, व्हिबोलिव, ग्लायकोमेट वगैरे बरीच औषध दिलेली आहेत. त्याच्यानंतर लाईफस्टाईल सुरू केली. इन्शुलिन केव्हा बंद झालं बघा, 5 जूनला इन्शुलिन बंद झालं सगळं, म्हणजे 20/60 आणि 10. आता डाएट प्लॅन सुरू केला तेव्हाच एक इन्शुलिन बंद झालं होतं, कारण 2दा जेवायचं तर 2दा इन्शुलिन घेतलं होतं. जूनमध्ये 21ला इन्शुलिन बंद झालं. त्याच्यानंतर तुम्ही त्याचे HbA1cचे रिपोर्ट जर बघितले, 6.5 वरनं 6.1 करत करत आता तो 5.5 वर आलेला आहे. कालचाच रिपोर्ट आहे. अतिशय आनंदी झालेला आहे की मला एकही औषध न घेता, नाहीतर मी आधी इन्शुलिन घेत होतो 3 वेळा, ते सगळं बंद होऊन मी आता विदाऊट मेडिसिन आहे. आणि जो माणूस 2 किलोमीटर चालत नव्हता तो आता हसत खेळत 11 किलोमीटर पळतो. राजेंद्र परदेशी म्हणून आहेत, नायगाव वसईचे. मी तुम्हाला ही नावं आणि हे सगळं यासाठी सांगतो आहे की याच्यामध्ये शहरातले आहेत, ग्रामीण भागातले आहेत, तालुक्यातले आहेत, कमी वयाचे आहेत, जास्त वयाचे आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आहेत. महिला आहेत, पुरुष आहेत. म्हणजे असं नाही की लाईफस्टाईल फक्त अमुकलाच सूट होते, कुणी करू शकतो. राजेंद्र सिंग परदेशी, HbA1c 6.8 वरनं 5.3 वर आलं. फास्टिंग इन्शुलिन लेवल बघा, 38.43 ची 9.8 झाली.
इन्शुलिन रेझिस्टन्स जो होता पुष्कळ त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे. वजन कमी झालं 16 किलो, पोट कमी झालं 20 सेंटीमीटर. अशा अनेक ऑथेंटिक सक्सेस स्टोरीज तुम्हाला आमच्या वेबसाईटवर www.adotrust.org वर बघायला मिळतील किंवा आमचं फेसबुक पेज आहे, फेसबुक ग्रुप आहे, त्याच्यावरही बघायला मिळतील. कारण हा जमाना वर्तमानपत्रामध्ये अर्धी पान जाहिरात देण्याचा आहे, बिफोर आणि आफ्टर फोटो दाखवून पैसे कमवण्याचा आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडवर आम्ही तुम्हाला सांगतो आहे की या कुठल्याही व्यक्तीचा डेटा पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला द्यायला तयार आहे. कोणाचे रिपोर्ट, त्याचा मोबाईल नंबर, तुम्ही त्याशी बोला आणि समजून घ्या. मला वाटतं परागचा व्हिडिओ आपण ऑलरेडी बघितला होता. व्हिडिओ मी थोडंसं स्किप करतो. ही लाईफस्टाईल काय आहे तर दिवसात 2दा जेवा, जेव्हा तुम्हाला कडक भूक लागलेली असेल तेव्हा. 2 जेवणांच्या मध्ये इन्शुलिन निर्माण होईल असा कुठलाच पदार्थ खाऊ नका. कार्बोहायड्रेट जेवणातले कमी करा आणि प्रोटीन वाढवा. साखर, गूळ, मध, शुगर फ्री हे कमी करा आणि डायबिटीज असेल तर बंद करा. आणि 4.5 किलोमीटर चाला. आता कोणी करायचं नाही तर आम्ही 3 प्रकारच्या लोकांना सांगतो की तुम्ही करू नका. एक म्हणजे 18पेक्षा कमी वयाची मुलं, प्रेग्नंट आणि लॅक्टेटिंग मदर्स, जोपर्यंत मूल 9 महिन्याचं होत नाही तोपर्यंत करू नका. आणि टाईप 1 डायबिटीसचे पेशंट, त्यांनी पण करायचं नाही, कारण त्यांच्या शरीरात इन्शुलिन तयार होत नाही, त्यामुळे लाईफस्टाईलचा उपयोग त्यांना होणार नाही. 2 जेवणांच्या मध्ये काय घेता येईल किंवा ज्याने इन्शुलिन निर्माण होत नाही. आता हे आम्हाला कसं काय समजलं तर आम्ही ते पदार्थ खाऊन इन्शुलिन टेस्टिंग केलं. 0, 10, 60 मिनिट्सला टेस्ट केलं तर पाण्याने होत नाही. थिन होममेड बटर मिल्क म्हणजे 2 चमचे दह्यात ग्लासभर ताक बनवा. प्लेन ग्रीन टी ब्लॅक टीने होत नाही, त्यात काहीच गूळ, साखर, मध, शुगर फ्री टाकू नका. पण सगळ्यात चांगलं पाणी आहे, बेस्ट इज वॉटर. हे पाण्यावर यावं अल्टिमेटली अशी अपेक्षा आहे. पण हे बाकीचे पदार्थ रिझनेबल नंबर ऑफ पीपलवर आम्ही हा प्रयोग करून आम्ही असं म्हणू शकतो की हे पदार्थ सेफ आहेत. हा डाएट प्लॅन नाही आहे, ही लाईफस्टाईल आहे. यासाठी की ही फुकट आहे. याला डॉक्टर एक्सपर्ट लागत नाही, याला मशीन लागत नाही, याला पावडर लागत नाही आणि आयुष्यभर आनंदाने करता येतं. मी जी उदाहरणं सांगितली, प्रोफेसर श्याम लेंडवे 4.5 वर्ष, अनेक लोक आहेत 3-3 वर्षापासून करत आहेत. मग असं जर काही असेल तर ती लाईफस्टाईल होऊ शकते. अदरवाईज ते डाएट प्लॅन राहतात आणि मग ते फेल होतात. मी जे सांगतो त्याला धर्मामध्ये आधार आहे, संस्कृतीमध्ये आधार आहे, परंपरेत आधार आहे. आयुर्वेदाने सांगितलं 2 काल भुंजित, म्हणजे दिवसात 2 वेळा जेवा. जसं अग्निहोत्र 2 वेळा पेटवता, सूर्योदय आणि सूर्यास्त, तसं जठराग्नी प्रज्वलित झाला की 2 वेळा जेवा असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. वेदांमध्ये असं लिहिलं आहे की जो 2दा जेवेल त्याला उपास केल्याचं पुण्य मिळेल. जैन धर्मामध्ये ब्यासना नावाची कल्पना आहे. ब्यासनाचा अर्थ आहे बे आसन. बे म्हणजे 2 वेळा बसा आणि 2 वेळा जेवा असं सांगितलेलं आहे. गौतम बुद्धांनी शिष्यांना सांगितलं आहे की रात्री जेवू नका जर तुम्हाला माझ्यासारखं निरोगी राहायचं असेल तर, कारण गौतम बुद्ध योगी होते. महाभारतामध्ये असं लिहिलं आहे की एकदा जेवाल तर आरोग्य मिळेल, 2दा जेवाल तर शक्ती मिळेल, 3दा जेवाल तर आजार मिळेल आणि 4दा जेवाल तर नक्की मराल. हे लिहिलेलं आहे. आणि संतांनी जे शिकवलं आपल्याला, संत म्हणतात एकदा जेवतो तो योगी. ही म्हण सगळ्या भाषांमध्ये आहे, कन्नडमध्ये सुद्धा आहे, तेलुगूमध्ये सुद्धा आहे. एकदा जेवतो तो योगी, 2दा जेवतो तो भोगी आणि 3दा जेवतो तो रोगी. आणि हे सगळं आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ही म्हण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण कळतं पण वळत नाही अशी आपली अवस्था आहे. म्हणून लोक अनावश्यक खात राहतात, इन्शुलिन वाढवत राहतात. मग त्यांना इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि मग पुढे ती टाईप 2 डायबिटीस होतो 10 वर्षांनी आणि कळत नाही कशामुळे झालेलं आहे. हे जुनं झालं, पण नवीन काय, डॉक्टर मॅटसन नावाचा जो अभ्यासक आहे, इंटरमिटंट एनर्जी रेस्ट्रिक्शनमध्ये बरंच त्याचं काम आहे. त्याने हा स्टडी केला की मील फ्रिक्वेन्सी अँड टायमिंग इन हेल्थ अँड डिसीज, कधी खाल्लं आणि केव्हा खाल्लं तर त्याचा काय परिणाम होतो, किती वेळा खाल्लं तर आरोग्यावर. त्याचा निष्कर्ष फक्त सांगतो की मॅटसन म्हणतो द मोस्ट कॉमन इटिंग पॅटर्न इन मॉडर्न सोसायटीज 3 meals प्लस स्नॅक्स एव्हरी डे इज ॲबनॉर्मल फ्रॉम ॲन इव्होल्युशनरी पर्स्पेक्टिव्ह. इतक्या वेळा खाणं उत्क्रांतीच्या दृष्टीने बघितलं तर अनैसर्गिक आहे असं मॅटसन म्हणतो. याचं कारण असं की आपण पृथ्वीवर आलो तेव्हा जंगलात राहायचो आणि 6 लाख वर्ष आपण जंगलात काढले, गेली 10,000 वर्ष जंगलाच्या बाहेर आहेत, त्याच्यातले 5-6 हजार वर्ष आपण शेती करतो. मग आपल्यावर संस्कार कुठले आहेत, जंगली प्राण्यात आहेत. मग जंगली प्राण्याचं वैशिष्ट्य काय, फास्टिंग अँड फिस्टिंग.
खायला मिळालं की भरपूर खायचं आणि इतर वेळेला उपाशी राहायचं, हे त्याचं आयुष्य आहे. तसंच माणसाचं पण आहे. म्हणून माणसाचं शरीर, माणसाच्या पेशी या स्टार्वेशनसाठी बनलेल्या आहेत, उपाशी राहण्यासाठी निर्माण झालेल्या आहेत, भरपूर खाण्यासाठी नाही. त्यामुळे जेवढे लोक उपाशी राहून मरतात त्याच्या शेकडोपट लोक जास्त खाऊन किंवा चुकीचं खाऊन मरतात. हे झालं डॉक्टर मॅटसनचं म्हणणं. 2016ला जो नोबेल पुरस्कार मिळाला जपानी शास्त्रज्ञाला, कशाकरता मिळाला? ऑटोफॅजी. त्यांनी काय म्हटलं की तुम्ही जर उपाशी राहिलात तर चांगल्या पेशी कॅन्सर पेशीला खातात. मग ही जी लाईफस्टाईल आहे तुम्हाला काय सांगते? 2 वेळा जेवा. आता 1ला जेवलं, 9ला जेवलं, तर 9 ते 1 16 तास फास्ट. कोणी सकाळी 8ला जेवलं, रात्री 8ला जेवलं, 12 तास फास्ट. ऑटोफॅजीचा फायदासुद्धा आपोआप होतो आहे. म्हणजे केवळ आपला धर्म, संस्कृती त्याला पाठिंबा देत असं नाही, तर मॉडर्न मेडिसिनसुद्धा त्याला सपोर्ट करते. असे देखील पेपर पब्लिश्ड आहेत, त्याला फारशी पब्लिसिटी मिळत नाही. प्रागचा अभ्यास आहे, त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की 2 वेळा जेवणाऱ्या लोकांमध्ये ब्लड शुगर 6 वेळा जेवणाऱ्यांपेक्षा चांगली कंट्रोल होते, असा रिसर्च पेपर आहे. पण हा रिसर्च पेपर फारसा प्रकाशामध्ये येत नाही. अमुक मॉलिक्युल ह्याच्यापेक्षा कसा चांगला आहे, तो मॉलिक्युल त्याच्यापेक्षा चांगला आहे, ह्याच्या हजारो स्टडीज आपल्याला वाचायला मिळतात. याची कारणं तर उघड आहेत, फार त्याच्याविषयी बोलायचं काही कारण नाही. मी नेहमी सांगतो की मी जे सांगतो याच्यावर विश्वास ठेवायची आवश्यकता नाही. मी जे सांगतो आहे हे जर केलं तर तुम्हाला 4 ऑब्जेक्टिव्ह परिणाम बघायला मिळतील स्वतःवर. वजन कमी होईल, पोट कमी होईल, HbA1c कमी होईल आणि फास्टिंग इन्शुलिन लेवल कमी होईल. या 4 गोष्टी जर कुठल्या लाईफस्टाईलने घडत असतील तर मला वाटतं जगातल्या कुठल्याही डॉक्टरला हे मान्य करावं लागेल की आरोग्यासाठी चांगलं आहे. त्याला असं म्हणता येणार नाही की आरोग्यासाठी वाईट आहे. मग तुम्हाला असं वाटलं, लोक काय अनेक गोष्टी वाचतात, अनेक गोष्टी करतात. कोणी 2-2 तासाला खा, हरकत नाही, खाऊन पहा. सुरुवातीला हे 4 पॅरामीटर मोजून ठेवा. 3 महिने 2-2 तासाला खा प्रामाणिकपणे. कारण लाईफस्टाईलचा परिणाम काही 7 दिवसात तुम्हाला मिळणार नाही, त्याला 3 महिने लागतात. आणि 3 महिन्यांनी परत मोजा, लक्षात येईल की सगळं वाढलेलं आहे. मग मी सांगतो ते करा. परत 3 महिन्यांनी बघा, लक्षात येईल सगळं कमी झालेलं आहे. मग स्वतःच्या अनुभवावर विश्वास ठेवा, असं माझं तुम्हाला विनंती आहे. थेरी काय? थेरी साधी सोपी आहे. थेरी असं म्हणते की इन्शुलिन लेवल वाढली की तुम्ही लठ्ठ होणार, तुम्हाला इन्शुलिन रेझिस्टन्स येणार आणि मग टाईप 2 डायबिटीस होणार, अशी थेरी. जिचकरांच्या व्याख्यानात जिचकर नेहमी सांगायचे की आपल्याकडे डायबिटीज जेव्हा डायग्नोज होतो तेव्हा आम्ही नुसती शुगरच करतो पेशंटची, इन्शुलिन करण्याची पद्धतच नाही आहे. आपण जर इन्शुलिन करायला लागलो तर आपल्या लक्षात येईल की जेव्हा माणसाचा डायबिटीस डायग्नोज होतो त्या दिवशी त्याच्या रक्तामध्ये त्याच्या आयुष्यातलं सगळ्यात जास्त इन्शुलिन असतं. म्हणजे इन्शुलिन रेझिस्टन्सचं नंतर कन्व्हर्शन टाईप 2 डायबिटीसमध्ये होतं, असं ते म्हणायचे. इन्शुलिन सिक्रिशन 2 प्रकारचं असतं. दुर्दैवाने आम्हाला मेडिकल कॉलेजमध्ये फर्स्ट इयरला आम्ही जे फिजिओलॉजी शिकलो त्याच्यामध्ये इन्शुलिन सिक्रिशनविषयी फार काही, म्हणजे ते बीटा सेल, अल्फा सेल वगैरे झालं सगळं. परंतु बेसलाईन सिक्रिशन असतं आणि खाण्यामुळे सिक्रिशन असतं आणि ते असं असतं, हे मला जेव्हा विल्यमचं टेक्स्टबुक वाचलं तेव्हा मला समजलं की असं 2 प्रकारचं सिक्रिशन असतं. मला फर्स्ट इयरलाही माहीत नव्हतं आणि मला MD होईपर्यंत माहीत नव्हतं. म्हणजे अर्थात मी काय रेग्युलर फिजिशियन नाही आहे, मी कम्युनिटी मेडिसिनचा माणूस आहे, पण MBBS होईपर्यंत आम्हाला माहीत नव्हतं की असं असतं. तर बेसलाईन सिक्रिशन 18 ते 32 मिनिट 24 तास चालू राहतं, ते आपण थांबवू शकत नाही. इट इज इनव्हॉलंटरी. खाण्यामुळे निर्माण होणारं जे इन्शुलिन त्याच्यावर आपलं नियंत्रण असू शकतं. आणि त्याच्यामध्ये आम्ही आता सोप्या भाषेत असं सांगत असतो की बा तुम्ही प्रत्येक वेळेला खाल्लं की एका विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन निर्माण करता. याला अनेक डॉक्टरांचा विरोध आहे. ते म्हणतात की तुम्ही अर्धी पोळी जास्त खाल्ली तर इन्शुलिन जास्त येईल, म्हणजे कार्बोहायड्रेट वाढवलं की इन्शुलिन जास्त येईल असं म्हणतात सगळे. त्याच्यावर आम्ही प्रयोग केला, त्याबद्दल मी सांगणारच आहे नंतर. खाण्यामुळे 18 ते 32 प्रत्येकाला खाल्लं की विशिष्ट प्रमाणात इन्शुलिन येणार. कमी खा जास्त खा तेवढंच इन्शुलिन येणार. हा देखील कमी खा जास्त खा सारखे इन्शुलिन येणार याच्याबद्दल लोकांचं ॲग्रीमेंट नाही आहे. आणि म्हणून मल्टिपल फ्रिक्वेंट मील्सचा आपण सल्ला देतो. त्यांच्या दृष्टीने कॅलरीज तेवढ्याच ठेवा पण जास्त वेळा खा. आम्ही म्हणतो असं केल्याने इन्शुलिन लेवल वाढते आणि डायबिटीज खराब होतं. आणि तिसरं मी सांगितलं की बा एकदा ते सिक्रेट झालं की 55 मिनटं त्याला तो पिरियड आहे की 55 मिनटात ते एकदाच सिक्रेट होईल, नंतर पुन्हा 55 मिनटांनी होईल. याच्यासाठी फार काही मोठा एव्हिडन्स माझ्याकडे नाही की 55 मिनटं का म्हणतो. पण जेवायला किती वेळ लागतो? 15, 20, 25 मिनटं लागतात. त्यामुळे 55 असलं काय, 65 असलं काय, 40 असलं काय, फार काही मोठा फरक पडत नाही. पण याचं तुलना मी कार्डिॲक मसलच्या कॉन्ट्रॅक्शनशी करतो की सिस्टॉलमध्ये असलं त्याला स्टिम्युलस दिला तर तो पुन्हा कॉन्ट्रॅक्ट होत नाही, पण डायस्टॉलमध्ये गेल्यानंतर मात्र स्टिम्युलेट होतो.
ज्या पद्धतीने व्हॅक्सिनचा बूस्टर द्यायला देखील एक ठराविक कालावधी जावा लागतो तर बूस्टर इफेक्ट येतो, त्याची ॲनॉलॉजी लावून हे मी अशा प्रकारे म्हणतो आहे. तर हे झालं खाण्यामुळे होणारं इन्शुलिन सिक्रिशन. आम्ही अभ्यास केला की कमी खाल्लं जास्त खाल्लं तर इन्शुलिन जवळपास सारखं येतं हे आपण म्हणतो. याचा प्रयोग लोक तर नाही म्हणतात, आपण करून पाहू. 18 व्हॉलेंटियर्सवर प्रयोग केला. हा पेपर इंटरनॅशनल जर्नल ऑफ बेसिक अँड अप्लाइड फिजिओलॉजीमध्ये पब्लिश झाला जानेवारी 2021. काय केलं त्या 18 लोकांना आम्ही सांगितलं की तुम्ही काय करा की लागोपाठ 3 दिवस तुम्ही लॅबमध्ये जा आणि 0-10-60 मिनिट्सला फास्टिंग अवस्थेत गेल्यानंतर 0-10-60 मिनिट्सला इन्शुलिन लेवल टेस्ट करा. पहिल्या दिवशी X क्वांटिटी फूड खा, दुसऱ्या दिवशी 2X, तिसऱ्या दिवशी 3X. म्हणजे अर्धी पोळी थोडी भाजी, एक पोळी डबल भाजी, दीड पोळी तिप्पट भाजी, म्हणजे कॅलरीज X, 2X आणि 3X होतील. मग काय व्हायला पाहिजे, इन्शुलिन एकपट दुप्पट तिप्पट व्हायला पाहिजे सर्वसामान्य जो समज आहे त्यानुसार. कन्क्लुजन काय निघालं पेपरचं, देर इज नो लिनियर रिलेशनशिप बिटवीन क्वांटिटी ऑफ फूड कन्झ्युम्ड अँड इन्शुलिन सिक्रेटेड. हे टेबल सगळे बघा. हे प्रत्येक पेशंट तुम्ही बघितलं लक्षात येईल की बा आधी याचं 43 होतं किंवा X क्वांटिटी खाऊन जर 43 होतं तर 2X क्वांटिटी खाऊन 50 झालं, 86 नाही झालं किंवा 129 नाही झालं. दुसऱ्याचं 22 होतं तर 29 झालं, 24चं तर 19 झालं. तुम्ही असे हे सगळे जर 18 केसेस बघितल्या तर तुम्हाला कुठेही असं दिसणार नाही की एकपट दुप्पट आणि तिप्पट झालेलं आहे. याचं मला असं वाटतं की जसं आपण एखादा नळ जेव्हा सोडतो, डिस्पेन्सर सोडतो, तेव्हा एक मिनिमम अमाऊंट बाहेर येते, तसं काहीतरी याचं ॲनॉलॉजी असू शकेल असं मला वाटतं. बेंगलोरच्या संस्थेबरोबर आमचं याच्या बाबतीत काम चालू आहे. शक्यता आहे कदाचित आम्ही व्हॉलंटियर्समध्ये 24 आवर्स किंवा ते घेतल्यानंतर आता आम्ही काय करतो सध्या की जी लॉंगिट्युडनल प्रोसेस आहे त्याला आम्ही क्रॉस सेक्शननी बघतो आहे की इन्शुलिन सिक्रेशनला आम्ही 0-10-60 मिनिटला बघतो आहे, म्हणजे आम्ही फोटोग्राफ बघतो आहे, स्टील व्हिडिओ नाही बघत आहे. तर मग त्याचं काही पँक्रेटिक क्लॅम्प करून किंवा अजून काही करून त्याचं ॲक्च्युली इन्शुलिन किती सिक्रेट होतं बघता येईल का, त्याचा देखील आम्ही अभ्यास करतो. इन्शुलिनची आपल्याला कामं सगळ्यांना माहिती आहेत. ग्लुकोजला सेलमध्ये पोचवणे, ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोजनमध्ये करणे, ते झाल्यानंतर उरली ग्लुकोज तर त्याचं रूपांतर फॅटमध्ये करणे, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे इन्शुलिन असा स्विच आहे की इन्शुलिन लेवल जर वाढलेली असेल तर बॉडी विल ऑलवेज यूज ग्लुकोज फॉर एनर्जी पर्पज, आणि जेव्हा इन्शुलिन खाली जाईल तेव्हाच शरीर फॅटला हात लावेल. हे ऑन ऑफ मेकॅनिझम असल्यासारखं आहे. आता ग्लुकॅगॉन किंवा बाकीचे हार्मोन्स आहेत, म्हणजे बरेच लोक मला म्हणतात की डॉक्टर जिचकार ग्लुकॅगॉनबद्दल बोलायचे, तुम्ही काहीच बोलत नाही. पण मला असं बायोकेमिस्ट्रीच्या लोकांनी सांगितलं की जे काही बेनिफिशियल इफेक्ट जे असतात किंवा फॅट बर्न व्हायला सुरुवात होते तशा ग्लुकॅगॉनच्या लेवल माणसामध्ये सहसा येत नाहीत असं मला बायोकेमिस्ट्री लोकांनी सांगितलं, म्हणून त्या भानगडीत मी पडत नाही. तर इन्शुलिन इतका पॉवरफुल हॉर्मोन आहे की तो असणं आणि नसणं यांनी सगळे हे परिणाम घडतात. आणि त्यामुळे इन्शुलिन लेवल वाढल्याने वजन वाढणं या सगळ्या गोष्टी घडतात. आणि आपण इन्शुलिन किती वेळा निर्माण करतो हे आपल्याला कळतसुद्धा नाही. अडचण खरी इथे आहे. जीवनशैली कसं असतं की जर आज सिगरेट पिली आणि उद्या कॅन्सर झाला तर कोणीच सिगरेट पिणार नाही. पण आज सिगरेट पिल्यानंतर 20 वर्षांनी कॅन्सर होतो म्हणून लोक सिगरेट पितात आज. आणि तुम्ही इतक्या वेळा खाल्ल्याचे परिणाम तुम्हाला 15 वर्षांनी बघायला मिळतात, 20 वर्षांनी बघायला मिळतात, म्हणून लोक इतक्या वेळा खातात. सकाळचा चहा, साखरेचा चहा पितात, ब्रेकफास्ट, मग काय चालूच असतं. म्हणजे लोकांचं तोंड फार कमी वेळा बंद असतं, काही ना काही खात राहतात. आणि मग इतक्या वेळा इन्शुलिन निर्माण करतात, इन्शुलिन रेझिस्टन्स येतो आणि मग टाईप 2 डायबिटीस होतो. हे त्यांना झाल्यानंतर कळत नाही कशामुळे झालेलं आहे. आता ही लाईफस्टाईल कसं काम करते, तर तुमची इटिंग फ्रिक्वेन्सी कमी केली की आपोआपच तुमचं इन्शुलिन लेवल कमी होतं. इन्शुलिन लेवल कमी झालं की आधी समजा ग्लुकोज वापरलं जाईल, मग ग्लायकोजन वापरलं जाईल, आणि त्याच्यानंतर तुम्ही काही खाल्लं नाही तर नॅचरली शरीराला फॅट्स वापरण्याशिवाय पर्याय नाही. जसं खिशातले पैसे आणि कपाटातले पैसे संपल्यावर आपल्याला ATMला जावं लागतं पैसे काढायला, अगदी तसंच आहे. शरीर फॅटला सुखासुखी हातच लावणार नाही जोपर्यंत वरचे पैसे शिल्लक आहेत तोपर्यंत. म्हणून इन्शुलिन लेवल कमी करणं, निसर्गाने एकच उपाय आपल्याला दिलेला आहे वजन कमी करण्यासाठी, पोट कमी करण्यासाठी, की इन्शुलिन लेवल कमी करा. आणि मग इन्शुलिन लेवल जर कमी करायची असेल तर आपल्यापुढे काय राहतो, उपाय एकच राहतो, कारण बेसलाईन सिक्रेशनला काही करताच येत नाही. मग खाण्यामुळे निर्माण होणाऱ्या इन्शुलिनला काही करता येईल, मग तिथे आपण फोकस होतो आणि मग ही लाईफस्टाईल समजायला सोपं होऊन जातं की खाण्यामुळे होणारं इन्शुलिन जर त्याचं सिक्रेशन कमी करायचं असेल तर तुम्हाला इटिंग फ्रिक्वेन्सी कमी करायला लागेल. या ठिकाणी इटिंग या शब्दाचा अर्थ ज्या कुठल्या गोष्टीमुळे इन्शुलिन निर्माण होईल त्या कृती कमी वेळा करायच्या आहेत.
आणि म्हणून आपण सांगतो की 2 वेळा जेवा. 2 वेळा जेवायला काय सांगतो? कारण 2दा भूक लागते सामान्यपणे माणसाला. कोणाला एकदा लागत असेल त्याने एकदा खावं, तो योगी माणूस आहे. पण ही जीवनशैली असल्यामुळे जर आयुष्यावर फॉलो करायची असेल तर आपल्याला असं काही करायचं आहे की ज्याने आपल्याला अडचण होणार नाही. म्हणून 2 वेळा जेवणं हे सांगितलेलं आहे. अडचणी काय काय येतात? सकाळचा साखरेचा चहा ही गंभीर समस्या आहे. कारण शुगर इज ॲडिक्टिव्ह इन नेचर. रॉबर्ट लस्टिक गेले 30 वर्ष भांडतो आहे शुगर इंडस्ट्रीशी. कशासाठी? तो म्हणतो जसं तुम्ही दारू सिगरेट विकायला मनाई केलेली आहे 18 वर्षाखालच्या मुलांना, तसं साखर विकायला मनाई करा, असं रॉबर्ट लस्टिक म्हणतो. कारण ते ॲडिक्टिव्ह आहे, त्याचं व्यसन लागतं आणि ते व्यसन 8 दिवसात जातं. त्यामुळे 8 दिवसाच्या निर्धाराने तुम्हाला बिन साखरेचा चहा आवडायला लागतो. चक्कर आली तर काय? आता सगळ्या डॉक्टरांना माहिती आहे 70 किलो वजन असेल तर 13 किलो चरबी आहे शरीरात. म्हणजे 1,20,000 कॅलरीचा स्टॉक आहे. दिवसाला आपल्याला लागतात 2,000 कॅलरीज. म्हणजे 60 दिवसाचा स्टॉक तुमच्याकडे आहे. 60 दिवस काही खाल्लं नाही तर माणूस मरत नाही. पाणी प्या फक्त. 2 वेळा जेवून तर काहीच होणार नाही. एक्सपर्ट सगळे म्हणतात ब्रेकफास्ट करा, नाही तर तुम्हाला हार्ट अटॅक येईल, नाही तर काय होईल. किती पेपर आणि किती मोठ्या बातम्या आल्या छापून. 2016 सर्क्युलेशनमध्ये आर्टिकल छापून आलं अबाउट ब्रेकफास्ट. काय होतं ते आर्टिकल? कोणामध्ये केला अभ्यास? जे सॉफ्टवेअर इंजिनियर रात्री पार्ट्या करतात, सकाळी उशिरा उठतात म्हणून ब्रेकफास्ट स्किप करतात, त्यांचा अभ्यास केला. त्यांनी काय कन्क्ल्युजन काढला की हे स्टडीचे रिझल्ट US पॉप्युलेशनला पण जनरलाइज करता येणार नाहीत. आणि आम्ही निघालो आमच्या कुठे सांगोल्याच्या लोकांना ते जनरलाइज करायला. बरं, मी तुम्हाला ब्रेकफास्ट करू नका म्हणतच नाही आहे. मी तुम्हाला म्हणतो आहे कडक भुकेच्या 2 वेळा ओळखून 2 वेळा जेवा. सकाळी 9ला भूक लागली 9ला जेवा. तुम्ही त्याला ब्रेकफास्ट म्हणाल, मी त्याला पहिलं जेवण म्हणतो, एवढाच फरक आहे. मी काय तुम्हाला स्किप करायला सांगत नाही. कारण भूक नसताना खाल्लं तर अपचन होतं, भूक असून खाल्लं नाही तर ॲसिडिटी होते. हा सगळ्यांचा अनुभव आहे, हे काय रॉकेट सायन्स नाही. त्यामुळे ब्रेकफास्टचा प्रॉब्लेम नाही. ॲसिडिटी जाते. 30% लोकांच्या यशोगाथा ॲसिडिटी जाण्याच्या आहेत. मेडिसिन कसे घ्यायचे? हायपोथायरॉईडचं मेडिसिन तुम्ही उपाशीपोटी घेता तसंच घ्या, काही अडचण नाही. बाकीचे मेडिसिन दिवसात एकदा किंवा 2दा असतात. 2 वेळा 55 मिनिटाचा स्लॉट दिलेला आहे, त्याच्यात घ्या, काय अडचण येत नाही. फळं कसे? आता लोकांना फळं म्हणजे फार डिव्हाइन अन्नपदार्थ वाटतो की दैवी काहीतरी आहे. पण फळं खाऊन काय फार लोकांचं भलं होतं अशातला भाग नाही. कारण फळामध्ये फ्रुक्टोज असते, जी फ्रुक्टोज मेटाबॉलिझ करण्याचं शरीराचं एक मर्यादा आहे. तुम्ही जर रोज 2-2 किलो फळं खाल्ले तर तुम्हाला प्रॉब्लेमच होणार आहे. कारण फ्रुक्टोज डायरेक्टली लिव्हरमध्ये जाते, ब्लडमध्ये राहत नाही, सेल्स त्याला वापरत नाहीत, ती लिव्हरमध्ये जाते. मग लिव्हरला डबल काम पडतं, त्याला कन्व्हर्ट करायला लागतं. इन्शुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि डायबिटीसमध्ये तुम्हाला त्रास होतो. पण तुम्हाला खायचं असेल तर मी आता डायबिटीसच्या लोकांसाठी सिक्वेन्स काय सांगितलं? जेवणाच्या सुरुवातीला तुम्ही 4 बदाम 4 अक्रोड खा, ते नसले अर्धी मूठ शेंगदाणे खा, त्याच्यानंतर मोठी वाटी भरून सॅलड खा, त्याच्यामध्ये काकडी टोमॅटो सगळं खा. गाजर आणि बीट खाऊ नका, कारण त्यांनी शुगर वाढते असं आम्ही बघितलं आहे. आणि एक बाऊलभर खा. म्हणजे एवढंसं लोक एवढी एक काकडीची फोड खाल्ली त्याला सॅलड नाही, एक काकडी 1 टोमॅटो तरी खा, अजून काय असेल कच्चं ते खा. आणि तेवढीच क्वांटिटी नंतर मोड आलेलं कडधान्य खा किंवा 2 उकडलेली अंडी खा. आणि हे सगळं खाऊन झाल्यानंतर जेवढी भूक असेल तेवढं उरलेले घरातले पदार्थ सगळे खा. म्हणजे कुठलाही पदार्थ तुम्हाला मन मारायची गरज नाही. पिझ्झा आणला असेल, पिझ्झा पण खाऊ शकता. रोज कोणी खात नाही, एका दिवशी आणला तर खा. हा सिक्वेन्स तुम्हाला सांगितला. त्याच्यानंतर तुम्हाला वाटलं तर दूधही घेऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला चहा प्यायचा असेल तरी पण चहा प्या. डायबिटिक नसेल तर गोडही पिऊ शकता. फक्त ॲनिमिया असेल तर तुम्ही तुमची काळजी घ्या, म्हणजे आयर्न ॲब्सॉर्प्शन होणार नाही, तर ते बघा. त्यामुळे तुम्ही या पद्धतीने तर अन्न खाल्लं, म्हणजे जेवणाची सुरुवात कधीच पोळी भाकरी भाताने करू नका असं आम्ही सांगत असतो. आणि चाला. लोकांना चालायला वेळ नसतो. मग चालायला वेळ नाही तर अजून 2 वर्षांनी ICUमध्ये ॲडमिट व्हायला वेळ काढून ठेवा. आरोग्याचं काय? आरोग्य तुम्हाला कमवावंच लागेल रोजच्या रोज. काही लोकांचं मी मेडिकलला असताना मी बॉडी बिल्डर होतो, 6 पॅक होतो, फोटो दाखवतात. आपण त्या फिक्स डिपॉझिटवर जगणार आहे का आज? आरोग्याचं काय FD करता येत नाही. आता पैशाचं FD केलं तर इंटरेस्ट रेट कमी झाले, तर आरोग्याचा तर तुम्हाला इट इज अ करंट अकाउंट, रोजच्या रोज कमवावं लागतं. तर तुमच्या बऱ्याचशा प्रश्न कोणाचे असतील तर उत्तर दिले. आता तुम्हाला मी काही व्हिडिओज दाखवतो ज्याच्यामध्ये डॉक्टरांच्या सक्सेस स्टोरी. मला वाटतं मी आता सगळ्यांचे दाखवू शकणार नाही, कारण वेळ बराच झालेला आहे. पण मी आता इथे बसलेले डॉक्टर अजित दामले आहेत, त्यांची स्टोरी तर नक्कीच. डॉक्टर अजित दामले सगळ्यांना माहिती आहेत, पुण्यातल्या लोकांना, ऑर्थोपेडिक सर्जन आहेत. त्यांची स्टोरी दाखवतो आधी एकदा.
Volume. High blood pressure and diabetes are the most common elements seen in our society. Dr. Jagannath Dixit had noted this also and came to conclusion that if one can reduce the body weight, then diabetes could be controlled. The diabetes will become pre-diabetic and pre-diabetics will become non-diabetic. However, the question was how to reduce weight. There is no medication to reduce weight. So Dr. Dixit did experiments on himself with exercises, type of food, timing of food, etc., etc. But the results were not satisfactory and therefore he was not happy with it. When he came across late Dr. Shrikant Jitkar's fitness formula, where he preached 2 meals a day, the results were surprising and outstanding. He therefore immediately tried on himself and a group of volunteers, and when the results are surprising, he spent a lot of time in preaching this to the society at large by creating audio and video clips and writing books. A large number of members of the society have been benefited and many are joining this particular movement. I am no exception to it. Few years ago, I was 87 kg of weight and my requirement of metformin is 750 mg a day. As the luck would be, I came across my young surgeon friend Dr. Jain Datta, who explained to me this philosophy and advised me to follow this lifestyle management. I started that and gradually my weight reduced by 7 kilos. The need of metformin also reduced and gradually I lowered the dose, and today I am happy to say that I am not dependent on metformin at all. Though I was doing gym exercise earlier, as Dr. Dixit said, exercise and fasting does not reduce weight, to which I am conformed, to which I agree, and I feel that philosophy should be practiced by everyone else. I am indebted to Dr. Jagannath Dixit for preaching this philosophy to all of us, and I request you all to join Dr. Dixit's movement to achieve his goal, world free of diabetes and obesity. Dhanyavad. Jai Sri Ram, Jai Hind. आणि डॉक्टर दामले आपल्यात बसलेले आहेत खरं तर. आणि त्यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी माझी विनासास वेट लॉस आणि मधुमेह प्रतिबंध ही पुस्तकं विकत घेऊन त्यांना ज्या लोकांवर प्रेम आहे त्या लोकांना अंडरलाईन करून की त्यांना वेळ कमी असतो तर वाचा, अंडरलाईन केलेल्या गोष्टी तरी वाचा, अशी पुस्तकं ते गिफ्ट देतात. आणि किमान आतापर्यंत 150 ते 200 लोकांना त्यांनी ही मदत केलेली आहे आणि अनेक लोक ते फॉलो करतात. याच्यानंतर अजून एक तुम्हाला मी यशोगाथा दाखवतो. ती सैफी आरसीवाला हे कार्डिओथोरॅसिक सर्जन आहेत. सध्या ते कोटामध्ये असतात. त्यांची तुम्हाला ही स्टोरी सांगतो. Namaste. I am Dr. Saifi Arsiwala, Senior Cardiac Surgeon, Kota Heart Institute, Kota, speaking from Rajasthan. I am a very ardent follower of Dr. Dixit's diet. Let me tell you something about it. In 2018, I was around 82 to 83 kilogram of weight, and I have a strong family history of diabetes. All my siblings are diabetic. 2 of my elder sisters have died of diabetic nephropathy. Since then, I have always been obsessive about checking my blood sugar and glycosylated hemoglobin regularly. In 2018, my fasting blood sugar was more than 100 and my glycosylated hemoglobin came to around 5.96. It was clear that I was pre-diabetic. I was told by my endocrinologist to start with some oral medication. Somehow I was not convinced and I contacted Dr. Jagannath Dixit for his protocol of diet. Since 2018, I have been following his diet, and believe me, in a span of around 12 to 13 months, I had lost around 15 kilos of weight. My blood sugar had come down to normal and my glycosylated hemoglobin was around 5.3, 5.4. My BMI was around 22. In fact, I advise all my patients to follow this diet. Till today, effectively, I have advised more than 50 patients and majority of them has given very good results. Many of them have stopped their diabetic medications, their hypertensive medications,
And one of my patients who had atrial fibrillation, he also got converted to normal sinus rhythm after losing around 15 kilos of weight. In fact, I think most of the GI problems, most of the psychosomatic diseases can be got over by following Dr. Dikshit's diet. I thank Dr. Dikshit from the bottom of my heart to start such a campaign for diabetic patients and for reversal of diabetes as well as for reducing weight for obese patients. Thank you, Dr. Dikshit, once more. Thank you. दोन्ही हे क्लिनिशियन होते, एक ऑर्थोपेडिक्स आणि एक कार्डिओथोरॅसिक सर्जन. एक मायक्रोबायोलॉजीचे प्रोफेसर आहेत धारवाड युनिव्हर्सिटीमध्ये. Hello, good evening. I am Dr. Raghavendra Kulkarni. I am working as a professor and head of Department of Microbiology at SDM College of Medical Sciences and Hospital, Dharwad, Karnataka. You must have seen or read a lot of success stories of people about the weight loss or drop in the HbA1c from 14 to non-diabetic levels and from being insulin dependent to becoming completely free of anti-diabetic medication. I am a fond reader of these success stories. It was astonishing to see a few stories reporting weight gain by following this diet plan. It all started with late Dr. Shrikant Jizkar contemplating about the ball dance of insulin and glucagon. Dr. Jagannath Dikshit, taking a clue from this basic principle, has transformed this concept into a massive movement that has crossed all the geographic boundaries. I do not want to report my success story here. However, I want to speak about an exciting phenomenon I have been noticing about this ingenious, physiological, and absolutely logical as well as safest way to reduce weight without any medication. It is a unique and powerful way to combat or reverse diabetes mellitus. What I have been observing is the intense positivism Dr. Dikshit has infused into a large section of society. I must say, Dr. Dikshit is not just a community physician, but he is a community magician. He, with his intense and passionate efforts and unsurpassable commitment, has taken the science to art form. A lot of people do not believe in the concept of having food only 2 times a day. But once they see the videos of Dr. Dikshit or attend his lectures, they are glued to this magnetic personality and become devout followers of Dr. Dikshit. The lifestyle change has infused a lot of positivism into this society. People have started getting up early, exercising daily, getting de-addicted from chewing tobacco, smoking, alcohol, and also, funnily, getting de-addicted from the habit of eating, unnecessary eating. The charisma of Dr. Dikshit has infused spiritual attitude towards life in the people following this plan. This is astonishing. This is unbelievable. This is beyond imagination. I am not able to comprehend this attitude change in a media-driven, crazy, hedonistic society. The diet plan not only improves individuals' health, but it brings in a sublime spiritual change in the people taking to this plan. With his awesome approach, Dr. Dikshit has completely changed the perspective of both the common people and people of science towards diabetes. I wish a very long and healthy life to this great human being. Dr. Jagannath Dikshit, the guiding spirit
behind this movement. धन्यवाद. या काही स्टोरीज मी आपल्याला सांगितल्या. याच्यामध्ये एक डॉक्टर अनिल नुलकरांची पण स्टोरी आहे, जे सर्जन आहेत. दुबईला एका सौदी अरेबियामध्ये एका विद्यापीठामध्ये सर्जरीचे प्राध्यापक आहेत. ते नाशिकला होते. त्यांचं HbA1c 9.6 काहीतरी होतं. त्यांना डायबिटीज झाल्यानंतर डॉक्टर घैसास जे फिजिशियन आहेत तिथले प्रख्यात, ते त्यांचे मित्र आहेत. त्यांनी सांगितलं की तू गोळ्या घ्यायच्या आधी ही लाईफस्टाईल करून पहा. नुलकरांनी प्रामाणिकपणे ती लाईफस्टाईल केली. दीड वर्षामध्ये त्यांचं वजन जवळपास 17-18 किलो कमी झालं. HbA1c त्यांचं कमी झालं. ते नॉन डायबिटिक झाले आणि त्यांनी त्यांची यशोगाथा पाठवली होती. पण आज आता इतक्या बाकीच्या यशोगाथा दाखवत नाही. त्याचा परिणाम असा झाला की जेव्हा नाशिकला आम्हाला डायबिटीज रिव्हर्सल काउन्सिलिंग सेंटर सुरू करायचं होतं आणि आम्ही अपील केलं की आम्हाला जागा पाहिजे, तर डॉक्टर नुलकरांनी मी सकाळी ही अनाऊन्समेंट आमच्या व्हॉट्सअप ग्रुप्सवर केली आणि संध्याकाळी मला त्यांचा फोन आला आणि ते म्हणाले की माझं भाग्य आहे की माझ्या जागेचा काहीतरी उपयोग या कामासाठी होतो आहे, तर माझं क्लिनिक तुम्ही फुकट वापरा. आणि आजही आम्ही त्यांचं क्लिनिक वापरतो आहोत. ही जी पॉझिटिव्हिटी आहे ही फार महत्त्वाची आहे. जे आत्ता डॉक्टर हे म्हणाले, कुलकर्णी म्हणाले, पॉझिटिव्हिटी फार महत्त्वाची आहे. याच्यातून खूप चांगल्या गोष्टी घडतात. आम्ही काय शिकलो अभियानातून? आम्ही एक पहिली गोष्ट शिकलो की डायबिटीज इज अंडर डायग्नोस्ड अँड ओव्हर ट्रीटेड. याचा अर्थ मी तुम्हाला असं सांगेन की आम्ही लोकांचं ब्लड शुगर करतो आणि त्यांना डायबिटीज आहे की नाही बघायचा प्रयत्न करतो. पण आमचे भारतीय लोक असे आहेत की त्यांना तर ब्लड शुगर करायची असली तर ते आज कमी खाणार, गोड खाणार नाहीत, पळून येणार, कारण घाबरतात डायग्नोज व्हायला. डिसीज असला तर चालतो पण डायग्नोज व्हायला घाबरतात. अशी आमची मेंटॅलिटी आहे. मग HbA1c केलं तर मात्र हे सगळे लोक दिसतात. 30% जास्त लोक प्री डायबिटिक निघतात. मी तुम्हाला चितळ्या डेअरीचं उदाहरण सांगतो. 1121 पैकी 250 लोक डायबिटिक निघाले. फक्त त्यातले 32 लोक त्यांना माहिती होतं आपल्याला डायबिटीस. उरलेल्या 218 पैकी 50 लोक असे होते ज्यांचं HbA1c 10च्या पुढे होतं. हायेस्ट 15.9 होतं. म्हणजे शुगर बॉम्बवर बसलेले लोक होते. म्हणून अंडर डायग्नोस यासाठी म्हणतो. आपल्यावर बऱ्याच पेपर की 50% लोकांना माहीतच नाही डायबिटीस आहे, म्हणून अंडर डायग्नोस्ड. ओव्हर ट्रीटेड का म्हणतो? ओव्हर ट्रीटेड यासाठी म्हणतो की पेशंट दिसला की आम्ही त्याला लगेच औषध चालू करतो. सगळ्या गाईडलाईन आम्हाला असंच सांगतात की लाईफस्टाईल आधी सुचवा. ॲज फार ॲज पॉसिबल पेशंटला लाईफस्टाईल सांगा. आणि लाईफस्टाईलनी परिणाम नाही झाला तर मग गोळ्या औषधं. डायबिटीज प्रिव्हेन्शन प्रोग्रामचा अभ्यास झाला. त्यात असंच लक्षात आलं की प्री डायबिटीजपासून डायबिटीज कन्व्हर्शन जर टाळायचं असेल तर तुम्ही जर लाईफस्टाईल दिली तर 58% लोकांचं ते टळतं. मेटफॉर्मिन दिला तर 40% लोकांचं ते टळतं. म्हणजे 18% जास्तीचा फायदा लाईफस्टाईलला मिळतो. हे संशोधन सगळ्या डॉक्टरांनी वाचलेलं आहे. हे सगळीकडे फेमस आहे. पण तरीसुद्धा आम्ही जो अभ्यास केला डायबिटीज केअर इन इंडिया, हा अभ्यासाचा पेपर पब्लिश झाला. त्यात काय लक्षात आलं की 50% लोकांना ज्या दिवशी डायबिटीज झाला त्याच दिवशी औषधं सुरू झाली. याच्यामध्ये पेशंटची सायकोलॉजी पण महत्त्वाची असू शकेल की पेशंटला जर मी औषध दिलं नाही तर दुसरा कोणीतरी औषध देणार आहे आणि पेशंटला लाईफस्टाईल करायचीच नसते, असा पण आमचा एक समज आहे. त्यामुळे लाईफस्टाईल त्यालाही करायची नाही, आम्हालाही सांगायचे नाही. याच्यामध्ये प्रत्येक पेशंटला औषधं सुरू होतात. म्हणून ओव्हर ट्रीटेड आहे, अंडर डायग्नोस आहे आणि ओव्हर ट्रीटेड आहे. हा आम्ही पेपर डॉक्टर अष्टेकर डायबेटॉलॉजिस्ट लातूरचे यांच्यावर केला होता आम्ही. तो पेपर पब्लिश झाला. त्यात आमचं 30% जास्त लोक HbA1c केलं तर सापडतात प्री डायबिटिक, असं लक्षात आलं. अजून काय शिकलो आम्ही? अर्ली डायग्नोसिस अँड डिलेड ड्रग ट्रीटमेंट इज बेस्ट रिव्हर्सल. म्हणजे असे पेपर वाचले की बा डायग्नोसिसच्या वेळेलाच HbA1c 9 असतं आमच्याकडे भारतातल्या लोकांचं. आणि आम्ही असं मान्य केलेलं आहे की जेव्हा तुमचा डायग्नोज होतो तेव्हा तुमच्या बीटा सेल्स 50% अकार्यक्षम झालेल्या असतात. मग इथले पुण्यातले एक डॉक्टर असं म्हणाले की बा इन्शुलिन टेस्ट करणं हे माइंडलेस आहे. म्हणजे ठीक आहे बा, हे माइंडलेस असेल तर मग माइंडफुल काय ते तरी सांगा. म्हणजे येणाऱ्या पेशंटला तुम्ही जेव्हा सांगता की बाबा तुझं निम्म पँक्रिया खराब झालेलं आहे, तुला बीटा सेलमध्ये इन्शुलिन निर्माण होत नाही, मग त्यांनी विचारलं समजा की बा हे कशावरून तुम्हाला कळलं, कोणती टेस्ट केली म्हणून कळलं. मग तुम्ही सांगा की मग इन्शुलिन करणं हे माइंडलेस आहे का न करणं माइंडलेस आहे, तुम्हीच ठरवा. लवकर डायग्नोज झाले
आणि त्याला औषध द्यायला उशीर केला तर त्याचं लवकर रिव्हर्सल होतं. मी जेवढी उदाहरणं तुम्हाला सांगितली, वैभव कोतलापुरे आहे, व्यंकटेश धाट आहे, हा विराज आमचा आहे, यांना डायग्नोज झाल्यानंतर जर गोळ्या चालू केल्या असत्या तर आज तागात गोळ्याच खाल्ल्या असत्या. पण 6 महिन्यामध्ये जर 4 महिन्यामध्ये विराजचं 6.7वर आलं असेल लाईफस्टाईलने. म्हणून हे जे मी वाक्य म्हणतो आहे याचं महत्त्व त्यासाठी आहे की अर्ली डायग्नोसिस अँड डिलेड ड्रग ट्रीटमेंट. औषधाला वाट बघू, 3 महिने देऊ त्याला लाईफस्टाईलला वेळ, ठीक आहे. 70% लोक नाही करणार, बरोबर आहे. काही लोक आम्हाला खाऊन पिऊन मरायचं म्हणतात, त्यांना असे लोक असतात. पण 30% लोक तर करतील. 100पैकी 30 लोकांचं औषध तर वाचेल. आज काही नाही तर निदान दिवसाला 1 ग्रॅम मेटफॉर्मिन खातात लोक, 3 वर्षामध्ये 1 किलो खातात. त्या मेटफॉर्मिन काय त्याचे काय साईड इफेक्ट होत नाहीत का? होतात. म्हणून अर्ली डायग्नोसिस अँड डिलेड ड्रग ट्रीटमेंट इज बेस्ट रिव्हर्सल. याची काही उदाहरणं बघा. ज्यांना औषधं चालू होती त्यांना ऑफ मेडिसिन व्हायला किती वेळ लागला लाईफस्टाईलने. कोणाला 7 दिवस. आयुर्वेदिक औषधं चालू होती, HbA1c 12.9 होतं, ते 3 महिन्यांनी 6.7 झालं. किती दिवस लागले औषधं बंद व्हायला? 7 दिवस लागले. सगळ्यात कोपऱ्यात ती नंबर ऑफ डेज टू औषधं बंद करायला लागला वेळ दिलेला आहे. आणि इकडे तुम्हाला इनिशियल HbA1c आणि फायनल HbA1c दाखवलं आहे. याचा पेपर देखील पब्लिश होणार आहे. म्हणजे महिन्याच्या आत लोकांची औषधं बंद होतात. आता ज्या लोकांना औषधं सुरू नाहीत त्यांचं तर फटाफट कमी होतं आणि त्यांना हायपोग्लायसेमियाची भीती पण नसते. कारण तुम्ही त्याला सल्फोनिलुरिया दिलं असेल, ग्लुप्राईड दिला असेल तर त्याला हायपोग्लायसेमियाची भीती असते. त्याला काही सल्ला द्यायचा तर आधी विचार करावा लागतो, याला चक्कर आली तर काय करायचं. म्हणून या अभियानामध्ये डायबिटीजच्या पेशंटला गाईड करताना सगळ्यात महत्त्वाचा एम्फॅसिस हायपोग्लायसेमियावर दिला जातो. त्याला सांगितलं जातं की घरात दागिना नसला तरी चालेल, पण ग्लुकोमीटर आण. तुझं ग्लुकोज तुला मॉनिटर करता आलं पाहिजे. हायपोग्लायसेमिया झाला तर, कारण इट इज अ डेंजरस थिंग. पण आमच्या डायबिटीज केअर इन इंडियाच्या अभ्यासात आमच्या असं लक्षात आलं की 50% डॉक्टर्स आमचे पेशंटला हायपोग्लायसेमियाविषयी चकार शब्द सांगत नाहीत. अभियानाकडनं लोकांच्या अपेक्षा खूप असतात, पण आमच्या पण ट्रीटिंग डॉक्टरकडनं काही अपेक्षा असू शकतात. म्हणून हे फक्त उदाहरण दिलं, मी त्या खोलात जात नाही जास्ती. काही प्रश्न विचारावे वाटतात मला जे लोक डायबिटीज ट्रीट करतात. गाईडलाईन सांगते की HbA1c 7पर्यंत असेल तर इट इज डायबिटीज अंडर कंट्रोल, मेडिसिन घेत असाल तरीसुद्धा. मग ते एखाद्या पेशंटचं HbA1c 6.2 असेल, 6.5 असेल, 6.7 असेल तर तो डायबिटीज अंडर कंट्रोल नाही आहे का? मग त्याला मेडिसिन का चालू करायचं? फास्टिंग शुगर 100 ते 125 प्री डायबिटिक असेल आणि पोस्ट लंच 141 ते 199 जर प्री डायबिटिक असेल तर 180 पोस्ट लंचवाल्याला औषध द्यायची काय गरज आहे? त्याला लाईफस्टाईल का नाही सांगायची? हा प्रश्न आहे. आणि 7पर्यंत कंट्रोल आहे, 6.5च्या पुढे डायबिटिक डायग्नोसिस आहे. मग 6.5 ते 7मध्ये काय करायचं? मग या लोकांना लाईफस्टाईल सांगायला काय प्रॉब्लेम आहे? हे सेफ लोक आहेत ना, यांना काय भीती? पण दुसरी गोष्ट आहे की ब्लड शुगर वाढण्याचा जे काही बाऊ आहे खूप मोठा, की शुगर लेवल वाढली तर तुम्ही लगेच दुसऱ्या दिवशी काय होणार? मी खूप वाचलं, मला एक वाक्य असं मिळालं की शुगर लेवल्स आर अबोव 600 यू विल गेट डायबिटिक कोमा. अशा प्रकारचं एक वाक्य मी वाचलं. पण मला असं कोणी सांगेल का की 250 मिलीग्रॅम जर शुगर असेल तुमची 6 महिन्यासाठी तर तुमचे किडनी डॅमेज होईल, 300 असेल महिन्यासाठी तर तुमचे डोळे जातील? असं आहे का कुठे अभ्यास? नाही तर मग अमेरिकन कॉलेज ऑफ फिजिशियन्सनी डायबिटीज कंट्रोल 7वर नको 8वर ठेवा असं कशाला म्हटलं असतं? ह्याच्याबद्दल कन्व्हिन्सिंग एव्हिडन्स नाही की किती शुगर किती वेळ राहिली तर काय होईल असा पुरावा नाही. मग इनडायरेक्ट पुरावा काय आहे की शुगर लेवल वाढली तर काय होतं? ऑर्गन डॅमेज होतात, किडनी खराब होते, रेटाना खराब होते, लिव्हरवर परिणाम होतो. एंड ऑर्गन डॅमेजचे इंडिकेटर्स आहेत. आणि आपल्याला भीती कशाची आहे? ग्लुकोज वाढल्यामुळे एंड ऑर्गन डॅमेज होईल हीच भीती आहे. मग त्यावेळेला आपण ब्लड शुगरला महत्त्व द्यायचं का एंड ऑर्गन डॅमेजला महत्त्व द्यायचं ह्याचाही विचार करणं आवश्यक आहे. आमच्या सगळ्या DRCsमध्ये डॉक्टरांनी मिळून काय ठरवलं की बा कोणाला हे द्यायचं नाही, मग क्रॉनिक डायबिटिक आहे, वय अमुकच्या पुढे आहे, लीन डायबिटिक आहे, बा वजनच कमी आहे, त्यांनी ठरवलं यांना द्यायचं नाही. त्यांनी सांगितलं सिरम क्रिएटिनिन करा, SGPT करा, ट्रायग्लिसराईड करा, युरिन मायक्रोअल्ब्युमिन करा, रेटॅनोस्कोपी करा, आणि हे सगळं नॉर्मल असेल तर द्या त्याला लाईफस्टाईल, काही प्रॉब्लेम नाही. असं काही करणं आवश्यक आहे. मग आपण अशा काहीतरी गाईडलाईन बनणं देखील आवश्यक आहे. शुगर लेवल आणि HbA1cपेक्षा एंड ऑर्गन डॅमेजकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे असं मला या सगळ्या उदाहरणांवर वाटतं.
म्हणजे विराटचं उदाहरण सांगितलं, अनेक उदाहरण, वैभव कोतलापुरे 15.9, 16, या लोकांना एंड ऑर्गन डॅमेज काही नव्हतं. बरं, शुगर 16 त्याचं HbA1c आज आहे, ते काय एका रात्रीत झालं का? 3 महिन्याचा ॲव्हरेज आहे, म्हणजे गेल्या 3 महिने तरी असंच होतं. ते कदाचित 6 महिने पण असेल, वर्षभर पण असेल. मग एवढ्या वेळात त्याला जर काही कॉम्प्लिकेशन झालं नाही तर पुढच्या महिन्यात कसं काय होईल? म्हणजे काही गोष्टी मी लॉजिकनी सांगतो आहे. मग त्याला लाईफस्टाईल द्यायला अडचण नाही आहे असं मला वाटतं, जर एंड ऑर्गन डॅमेज आपण बघू शकलो तर. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की टाईप 2 डायबेटीसला तुम्ही लाईफस्टाईल डिसऑर्डर समजता का? जेवढी पुस्तकं आपण वाचतो टेक्स्टबुक त्याने हेच म्हटलेलं आहे, इट इज अ लाईफस्टाईल डिसऑर्डर. मग लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणत असाल तर त्याचं सोल्युशन लाईफस्टाईल इम्प्रूव्ह करण्यामध्ये असणार नाही का? ते गोळ्या औषध कसं काय असू शकेल? हा सोपा प्रश्न आहे. आणि मग जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही होकारार्थी देणार असाल की खरोखरच लाईफस्टाईल हेच उत्तर असायला पाहिजे, मग तुम्ही इतकी वर्ष डायबिटीसचे पेशंट ट्रीट केल्यानंतर लाईफस्टाईल सांगितली नाही का लोकांना? सांगितली. काय सांगितलं? एक्झरसाईज करा सांगितलं, खूप चांगली गोष्ट आहे, आम्ही तेच सांगतो. दुसरी गोष्ट काय सांगितली आणखीन? की 3-4 तासाला खा. जेवणाबद्दल हा सल्ला दिला ना सगळीकडे. डायबेटिक डाएट म्हणजे काय? फ्रिक्वेंटली खा. मग हे केल्यामुळे जर एकाही पेशंटचं औषध कमी होत नसेल, बंद होत नसेल, तर मी जे काही करतो आहे, हे अभियान जे काही करत आहे, याच्यामध्ये जर तुम्हाला शेकडो सक्सेस स्टोरी मिळत असतील की लोकांना गोळ्याच घ्याव्या लागल्या नाही किंवा गोळ्या बंद झाल्या, तर ह्याच्याकडे बघायचं काम कोणाचं आहे? माझं काम आहे का तुम्हाला ओरडून ओरडून सांगायचं? माझं काम नाही आहे. हे तुमचं काम आहे बघण्याचं की मी कुठे चुकलो मला सांगा. तेच म्हणतो तुम्हाला मी असं म्हणत नाही की मला काय फार माहिती आहे. आम्ही चुकत शिकतो आहे, पण आमचं इंटेन्शन चांगलं आहे. आणि या जगाचं कल्याण इंटेलिजंट लोकांनी केलेलं नाही, चांगले इंटेन्शन असलेल्या लोकांनी केलेलं आहे, याच्याबद्दल मला खात्री आहे. कारण आम्ही चुकलो तर आम्ही दुरुस्त होऊ, पण आमचा हेतू वाईट नाही आहे. मग तुम्ही जेवढे काही पेशंट तपासले त्यातल्या जर गोळ्या कमी झाल्या नसतील, बऱ्या होत नसतील, तर मग याच्यासाठी काही रिसर्च करायची गरज आहे का की काहीतरी चुकतं आहे? मग काय चुकतं आहे ते शोधा. आणि जर एखादा माणूस दाखवत असेल की असं केल्याने असं घडतं, त्याला इन्स्पेक्ट करा. तुम्हाला पाहिजे असेल तो सगळा डेटा मी द्यायला तयार आहे. कोणीही जेन्युइन इंटरेस्टने माझ्याकडे यावं, त्याला मी सगळ्या पेशंटचा सगळा डेटा, त्यांचे फोन नंबर, तुम्ही कोणाला जा भेटा आणि बघा आणि सांगा लोकांना खरं काय तुम्हाला दिसलं ते. माझं असं म्हणणं नाही की हे चांगलं आहे असं म्हणा, जे म्हणायचं ते म्हणा. कारण ते 25-100 लोक म्हणणार आहेत की तुम्ही त्यांना काय विचारलं, काय झालं, ते पण सांगतीलच. HbA1cचं मी सांगितलं, एंड ऑर्गन डॅमेज सांगितलं. डायबिटीसची औषधं बदलण्याचा जो प्रकार आहे, शुगर 220 आहे, एक गोळी त्याला लगेच वाढवून दिली जाते. आता ब्लड शुगर हे 24 तासाचं इंडिकेटर आहे, हे तर सायन्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग स्टडी इंडिकेटर काय? HbA1c. मान्य बा, HbA1c म्हणजे कसं आहे की बा त्याच्यामध्ये 50% इम्पॅक्ट हा मागच्या महिन्याचा आहे, उरलेला 50% इम्पॅक्ट मागच्या 2 महिन्याचा आहे, हे मान्य. पण नुसतं फास्टिंग शुगर किंवा तुमच्या पोस्ट लंचवर कसं काय मेडिसिन बदलता येईल? लोक म्हणतात नाही HbA1c खूप महाग आहे. महाग कुठलं? आता या अभियानाच्या माध्यमातून तर 600 रुपयात इन्शुलिन आणि HbA1c होतं. नुसतं HbA1c केलं तर 250-300 रुपयाला होतं. एवढं महाग नाही आहे. पण उगीच्या वगैरे औषधं घेण्यापेक्षा खूपच स्वस्त आहे. मॉनिटरिंगच्या दृष्टीने खूपच स्वस्त आहे खरं पाहायला गेलं तर. त्यामुळे ते. आणि चौथी गोष्ट, हायपोग्लायसेमिया इज अन ऑपॉर्च्युनिटी टू रिड्यूस द डोस ऑफ डायबिटीज मेडिसिन. ही विचार करण्याच्या पद्धतीत हा बदल होणं आवश्यक आहे की माझ्या पेशंटला हायपोग्लायसेमिया झाला म्हणजे त्याचा डोस कमी करायला पाहिजे आधीचा. हायपोग्लायसेमिया झाला की त्याला गोड खायला सांगणार, आपण सगळेच सांगतो, खायला सांगलंच पाहिजे. पण तो त्या दिवशी हायपोग्लायसेमिया झाला म्हणून खातो, त्याच्यानंतर पुढच्या प्रत्येक दिवशी सायकोलॉजिकलीच त्यावेळेला खातो घाबरून. मला वाटलं 3 वाजल्याचा काही त्याचा इशारा आहे. बालगंधर्व आहे आणि 3पर्यंत वेळ आपली आहे, पण त्याने मला 10 मिनटं असं म्हटलं होतं की वाढवून दिलेले आहेत म्हणून. तर हायपोग्लायसेमिया तो आज खातो कारण त्याला चक्कर आली खरोच म्हणून तो खातो, पण दुसऱ्या दिवशी 2 वाजता अनप्लेझंट फिलिंग आहे, कोणाला आवडत नाही हायपोग्लायसेमिया झालेला,
तो 2 वाजायची वाटच बघत असतो आणि आधीच खातो. आणि तुमच्याकडे आला की HbA1c वाढलेलं घेऊन येतो, त्याला गोळ्या वाढाव्या लागतात. त्याच्याऐवजी जर त्याच्या गोळ्या कमी केल्या त्याला हायपोग्लायसेमिया होणार नाही. आमचे डॉक्टर हेच करतात ना, आमचे DRCला डॉक्टर काय करतात, हेच करतात, म्हणून गोळ्या कमी होतात. तर हे वाक्य फार महत्त्वाचं आहे, तुम्ही अंडरलाईन करून ठेवा की हायपोग्लायसेमिया इज अन ऑपॉर्च्युनिटी टू रिड्यूस द डोस ऑफ डायबिटीज मेडिसिन. हा जो विचार करायला लागलो आपण, तर मग आपण लॉंग ॲक्टिंग, एक्सटेंडेड रिलीज औषधं बंद करून शॉर्ट ॲक्टिंग की लगेच बंद कसं करता येईल अशी औषध द्यायला विचार करू शकतो. माझं एक सजेशन आहे फक्त, असं होऊ शकतं. आता मला वाटतं फक्त डॉक्टर नितीन घैसास आणि आंबाडेकर यांच्या प्रतिक्रिया मी तुम्हाला दाखवतो. Volume. Gaisas, as physicians involved in treating patients with diabetes, heart disease and hypertension, I think it becomes obvious to all of us very quickly that we are not curing diseases. Innovative medicines have come along in plenty over the years, but still we are not curing the disease. However, it has also been an exciting time as we have had more and more experiments with lifestyle approaches, and quite a few of them have been quite effective. I have been involved with Dr. Jagannath Dikshit's public campaign for diabetes reversal. The program basically hinges on 2 meals a day as the basic dietary strategy, and then there is 45 minutes of brisk walking a day for the exercise. The plus points of the program are that it is easy to explain and to understand. It is inexpensive, in fact it is free, and it is quite effective for a large proportion of the patients who participate. Therefore, it is an excellent way of approaching diabetes in a mass campaign. There are plenty of videos available on YouTube from Dr. Dikshit explaining the program in detail. There is also a dedicated team of volunteers who register the patients, explain the program to them and liaise with the treating doctors. They also complete the data collection, which is very important for a program like this. The physician volunteers in Nasik and many other cities in Maharashtra and all over the country also put in work for the clinics, and the results have been very rewarding. There is a reduction of medication almost universally. Quite a few of the patients can stop the medicines completely. In fact, many newly diagnosed patients of diabetes who start on the program see such a rapid reduction in blood sugars that there is no need to start medicines. Over the last 3 years, I've also seen that the program is quite sustainable and people have been following it very consistently. And I feel it has the potential to realistically address this diabetic pandemic. I've personally tried the program and I love it. It's very easy to use, and if you have not tried it yet, I would definitely encourage you to give it a go. Thank you and wish you all a very good day. एक प्रतिक्रिया डॉक्टर दीपक आंबार्डेकर आहेत, कोल्हापूरचे फिजिशियन आणि कोल्हापूरच्या सेंटरला मदत करतात. सर्वप्रथम डॉक्टर दीक्षित सरांनी आज पुण्यामध्ये आयोजित केलेल्या ह्या स्नेहसंमेलनासाठी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. काही अपरिहार्य कारणामुळे मी जरी स्वतः उपस्थित राहू शकत नसलो तरी मनाने मी आपल्या सर्वांबरोबरच आहे. माझा कट्टावरती 4 वर्षापूर्वी दीक्षित सरांची जीवनशैलीबद्दलची जी काही मुलाखत मी पाहिली त्याच्यामुळे मी खूप प्रभावित झालो. मला त्यात सर्वात काय आवडलं असेल तर दीक्षित सरांचा अतिशय शालीन स्वभाव, आणखीन एखादी गोष्ट मांडण्यासाठी अतिशय साधी सरळ सोपी पद्धत. मी असा विचार केला की हे जरा थोडंसं नवीन आहे माझ्यासाठी, आणि आज मधुमेह तज्ज्ञ कोणतेच ह्या प्रकारचं काही लोकांना सल्ला देत नाहीत. त्यामुळं आपण स्वतः आधी हा एक प्रयोग करून स्वतःवरच पाहूया की खरोखर हे किती जमणं सोपं आहे किंवा ह्याचे काय फायदे तोटे होऊ शकतात. म्हणून मी स्वतः ते दुसऱ्या दिवशीपासूनच या जीवनशैलीचा अवलंब केला. आणि मला
आश्चर्य वाटलं नाही, परंतु मला समाधान झालं की ह्या जीवनशैलीमुळं खरोखर फायदा होतो. 3 महिने मी हे पाळल्यानंतर माझ्यामध्ये जवळजवळ 3 ते 3.5 किलोचा फरक पडला. माझं पोट 1 इंचानं ते 1.5 इंचानं कमी आलं आणि मला लक्षात आलं की हे करणं काही इतकंसं अवघड नाही आहे. विशेषतः जर का हे टप्प्याटप्प्याने करत गेलं तर निश्चित हे करता येतं. अडथळा असा होता की आजपर्यंत कोणतेच आहारतज्ज्ञ किंवा कोणतेच मधुमेह तज्ज्ञ ह्या पद्धतीची जीवनशैली रुग्णांना सांगत नाही. त्यामुळं जेव्हा मी पहिल्यांदा रुग्णांना हे सांगायला सुरुवात केली तेव्हा ते पटवून त्यांना देताना खूप अडचणी येत गेली. पण काळाच्या ओघामध्ये डॉक्टर दीक्षित सरांनी जे कष्ट घेतले आणि समाज प्रबोधनासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात जी व्याख्यानं दिली त्याच्यामुळं हळूहळू लोकांच्या मध्ये ही एक जनजागृती होऊ लागली. आणि वैद्यकशास्त्र जरी हे फार नवीन वाटत असलं तरी लोकांना हे पटत गेलं. आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सरांनी जे एकंदरीत कार्य केलं त्याच्यामुळं सर्वांना हे समजून चुकलं की ही एक उत्कृष्ट आहार पद्धती आहे. गेले काही वर्ष आम्ही कोल्हापूरमध्ये ह्या मधुमेह आणि स्थूलता निवारण केंद्रासाठी काम करतो आहोत आणि ह्यातून सर्वांना अतिशय विनामूल्य असा सल्ला मिळत आहे. आणि येथे येणारे रुग्ण अतिशय मनपूर्वक हे सर्व फॉलो करतात. त्यांना त्याचे रिझल्ट दिसतात आणि ते रिझल्ट दिसल्यामुळं ते इतरांना सांगतात. अशी त्याची तोंडी भरपूर प्रसिद्धी होत आज माझ्याकडे अनेक पेशंट आणि असे फॅमिलीज आहेत की जे ह्या पद्धतीनं करता आहेत, ही जीवनशैली अवलंबता आहेत आणि त्यांना त्याचे उत्कृष्ट असे फायदे होत आहेत. अनेक रुग्णांचं इन्शुलिन बंद झालेलं आहे, अनेक रुग्णांच्या गोळ्यांची संख्या कमी झालेली आहे, HbA1c ब्लड शुगर कमी आलेली आहे. अशा प्रकारचं हे कार्य सुरू ठेवण्यासाठी माझ्या दीक्षित सरांना आणि सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आणि हे माझ्या परीनं आणि माझ्या कोल्हापुरातील इतर सहकाऱ्यांच्या मदतीनं हे काम चालू ठेवण्यासाठी आम्ही निश्चित कार्यरत राहू इथून पुढे सुद्धा. आणि ह्याचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. धन्यवाद. आणि सांगायला आनंद या गोष्टीचा आहे की पुण्यामध्ये देखील डॉक्टर अनिकेत जोशी आहेत, डॉक्टर सांबारे आहेत, डॉक्टर गांधी तर मदत करतातच आहेत, डॉक्टर किवळकर आहेत. तर अनेक फिजिशियन असं म्हणतात की यात आम्हालाही आता रस आहे हे करण्यामध्ये. आणि अशा प्रकारचं डायबिटीज रिव्हर्सल सेंटर आमच्याकडे पण तुम्ही सुरू करू शकता. तर ही खूप चांगली गोष्ट आहे, स्वागत करण्यासारखी गोष्ट आहे असं मला वाटतं. माझी तुमच्याकडनं अपेक्षा काय? पहिली गोष्ट मी सांगितलं की माझ्यावर विश्वास ठेवायची गरज नाही, तुमच्या अनुभवावर विश्वास ठेवा. तुम्हाला जर फायदा दिसला तर याला तुमची लाईफस्टाईल करा आणि तुमच्या पेशंटला पण सांगा. तुमच्याकडे जर असे पेशंट आहेत टाईप 2 डायबिटीसचे येतातच आणि 8.5% लोकांना डायबिटीस आहे, तुमच्याकडे ते पेशंट येणारच. ज्यांचं HbA1c 7च्या खाली आहे हे तुमच्या दृष्टीने सेफ पेशंट आहेत. यांना लाईफस्टाईल सांगून बघा, 3 महिने नक्कीच तुम्ही त्यांना देऊ शकता. त्यांचं HbA1c कमी झालं तर मग येणाऱ्या प्रत्येक पेशंटला सांगा, अडचण काही आहे असं मला वाटत नाही. आणि अनकंट्रोल डायबिटिक असतील काही की ज्यांना सगळे औषधं झालं, सगळं दिलं, पण तरी डायबिटीज HbA1c 10च्या पुढे आहे, त्यांना काय अजून एक प्रयोग केला तर काय फार बिघडेल असं मला वाटत नाही. म्हणजे इतक्या गोळ्या खाऊन झाल्या तर ते हे करायला तयार होतील, त्यांना करून बघा. आणि जर अशा 5-5 पेशंटमध्ये तुम्ही केलं आणि तुम्हाला जर फरक दिसला तर मग डेफिनेटली म्हणजे शेवटी कसं आहे की आपण हे मानवतेच्या हितासाठी करणार आहोत, पेशंटच्या भल्यासाठी करणार आहोत. त्यामुळे हे चांगलं जर होत असेल तर आपल्या प्रॅक्टिसमध्ये करा अशी माझी तुम्हाला विनंती असणार. आम्हाला तुम्ही मदतही करू शकता या कामासाठी. अभियानाचं ध्येय एवढंच आहे की जगाच्या पाठीवर कोणालाही टाईप 2 डायबिटीस झाला तर सगळ्या डॉक्टरांनी एकच सांगावं की आधी 2 वेळा जेवा आणि 4.5 किलोमीटर चाला. 3 महिन्यात तुमचा डायबिटीस इम्प्रूव्ह झाला नाही तर मी तुम्हाला गोळ्या औषध देईन असं जगातल्या सगळ्या डॉक्टरांनी म्हणावं, हे आमचं ध्येय आहे. आपल्याला जसं वाटत असेल की या अभियानामध्ये आपण सामील व्हावं तर मी काही माझ्या डॉक्टर ॲडमिनचे नंबर दिलेले आहेत, हे लोक आपल्याला मदत करतील. याचा फोटोही तुम्ही काढू शकता. त्याच्यामध्ये डॉक्टर रत्ना आष्टेकर आहेत, डॉक्टर संतोष डुमणे आहेत, नंदकुमार हडगेकर आणि सुहासिनी देशपांडे, हे सगळे डॉक्टर्स आहेत. यांना तुम्ही कम्युनिकेट करू शकता. कोणाला एकाला करा, ते तुम्हाला कॅम्पेनमध्ये ॲड करतील. सगळ्यात शेवटी एकच म्हणायचं आहे मला की या सगळ्या व्याख्यानानंतर की डॉक्टर म्हणून तुमची इच्छा तीच आहे की जगातलं सफरिंग कमी व्हावं. अभियान म्हणून आमची इच्छा तीच आहे की जगातलं सफरिंग कमी व्हावं. याच्यामध्ये कोणाला जास्त माहिती आहे, कोणाला कमी माहिती आहे, याच्यापेक्षासुद्धा आपण जे करतो आहे त्याचा लोकांना फायदा होतो आहे का, हे फार महत्त्वाचं आहे.
आणि याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर मला वाटतं आपण जर एकत्र येऊन हे काम केलं, कारण हे अभियान कोणाच्या विरोधामध्ये नाही, हे अभियान कोणाबद्दल आमच्या मनात सगळ्यांविषयी आदर आहे. डॉक्टर जे काम करतात ते अतिशय चांगलं काम करत आहेत, लोकांच्या भल्यासाठी करत आहेत. पण हे आम्ही जे करतो आहे त्याचा लोकांना फायदा होताना दिसतो आहे. जर असा होत असेल तर याचा अभ्यास आपण करावा, त्याचा प्रयोग करावा, आणि जर फायदा होत असेल तर पेशंटला त्याचा फायदा पोचवावा, अशी माझी इच्छा आहे. आणि आपण एकत्र काम केलं तर भारत हा कधीच जगामध्ये मधुमेहाची राजधानी होणार नाही याच्याविषयी माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. आणि ही घडायला सुरुवात झालेली आहे असं मला वाटतं. आपल्या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि माझं व्याख्यान संपवतो. आपल्याला काही मतप्रदर्शन करायचं असेल, काही बोलायचं असेल तर आपण बोलू शकता. पण एक सांगून ठेवतो की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं माझ्याकडे असतील असं नाही. मी पण शोधायचा प्रयत्न करेन एखादं तुमच्या अवघड प्रश्नाचं उत्तर आणि देईन तुम्हाला. प्रश्नोत्तर सुरू करण्यापूर्वी आपल्या या अभियानाला समाज मान्यतेसोबतच आता राजमान्यताही मिळू लागली आहे. आपल्या पिंपरी चिंचवड भागातले कर्तव्यदक्ष नगरसेवक माननीय राहुलदादा कलाटे इथे उपस्थित झाले आहेत. त्यांनी या अभियानाला अनेक प्रकारे मदत केली आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं आणि आमचा सत्कार स्वीकार करावा. धन्यवाद सर. तसंच डॉक्टर सुरेश शिंदे जे API प्रेसिडेंट आहेत आणि सिनियर फिजिशियन आहेत, त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावर यावं. धन्यवाद डॉक्टर साहेब. कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता सरांना. 1-2 मिनटं मी आपल्याशी बोलू इच्छितो. माझ्या काही पेशंटनं 10 वर्षापूर्वी डॉक्टर श्रीकांत जिचकार त्यांची एक CD घेऊन माझ्याकडे आले होते. त्या CDचं नाव होतं पोट कमी करा. आणि त्याप्रमाणे अनेक माझ्या पेशंट्स त्या CD वाचून आणि ऐकून खरोखरच पोट कमी केलं आणि त्यांचा मधुमेह खूप प्रमाणामध्ये कमी झाला. आता मला असं लक्षात आपल्याला आणून द्यायचं आहे की बरेचसे डॉक्टर्स, आपण जसं आता आपल्याला वाटतं आहे की कुणीच डॉक्टर असं सांगत नाही, पण आम्हाला प्रत्येक डॉक्टरांना हे लाईफस्टाईल आणि एक्सरसाइज याविषयी तर आम्ही लहानपणा मेडिकल कॉलेजात असल्यापासून शिकत असतो. आणि आत्ता गेल्या 10 वर्षामध्ये अनेक ठिकाणी, भारतातच नव्हे तर अमेरिकेत आणि इंग्लंडमध्ये देखील अनेक लोकांनी असे प्रयोग करून दाखवलेत की वजन कमी केल्यानं मधुमेहाला परतवता येतं. डॉक्टर दीक्षित यांनी जे अभियान केलेलं आहे सुरू, त्यांनी खरोखरच समाजामध्ये एक मोठी जागृती निर्माण केलेली आहे. आणि डॉक्टर जिचकारांचं जे काही अपुरं काम होतं, नागपूर फिटनेस मुवमेंट त्यांनी जी सुरू केली ती 2000 सालामध्ये, ते त्यांनी पुढं चालू ठेवलेलं आहे आणि त्याचा खूप चांगला परिणाम समाजामध्ये दिसून येतो आहे. त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. धन्यवाद. डॉक्टर शिंदे सरांसारख्या सिनियर फिजिशियनचा आशीर्वाद मिळणं हे अभियानासाठी फार महत्त्वाचं आहे. व्यवसायाने मी डॉक्टर आहे. आपण आपल्या भाषणामध्ये सांगितलं होतं की बऱ्याचशा नॅशनल इंटरनॅशनल जर्नल्समध्ये आपले लेख प्रसिद्ध झाले. पण आपण जे म्हणालं ते प्रामाणिकपणे म्हणाल की मी इंग्लंडमध्ये जे पेपर सबमिट केले ते परत पाठवले. याचा अर्थ त्यांनी आपल्या याला शंका निर्माण केली का त्यांना ते पटलं नाही, का त्यांना विरोध त्यांच्या इंटरनल प्रॉब्लेममुळे आलेला, काहीतरी त्यात रिझनिंग असू शकतं असं मला वाटतं. त्याचं काही आहे का स्पष्टीकरण? हां, आता माझं म्हणणं असं राहील की त्यांना जे मी पेपर पाठवले होते, तुम्ही डॉक्टर आहात, ते केस रिपोर्ट मी तुम्हाला पाठवेन. आणि त्या केस रिपोर्ट, शेवटी केस रिपोर्ट काय असतो की एखादी युनिक गोष्ट घडते काहीतरी, तो केस रिपोर्ट असतो. ती काही जनरलाइज होणारा रिसर्च नसतो, तो केस रिपोर्ट असतो. त्या केस रिपोर्टमध्ये काय बघायला पाहिजे मी रिव्ह्युअर म्हणून, की तो ऑथेंटिक आहे का हे बघायला पाहिजे. जर मला रिव्ह्युअरने अशी कॉमेंट करून तो परत पाठवला असेल की बिकॉज इट इज अ केस रिपोर्ट दिस कॅनॉट बी जनरलाइज, अरे म्हटलं ते तर मला आधीच माहिती आहे ना. पण अशा याने ते परत आलेले आहेत. ते सगळ्यात त्याचं मी पुस्तक छापणार आहे. त्या पुस्तकाचं टायटल असं असणार आहे की केस रिपोर्ट्स रिजेक्टेड बाय ब्रिटिश मेडिकल जर्नल कंसात फॉर द रिझन बेस्ट नोन टू देमसेल्स. कारण ह्याच्यामध्ये काय लपोछपी काही, जे कोणी केसेस आहेत तो माणूस त्याचे, आता हा विराज आहे समजा, ह्याचे रिपोर्ट आहेत, हे जर केस रिपोर्ट पब्लिश करत नसतील तर मग संशयाला जागा निर्माण होते.
एवढंच मला म्हणायचं. म्हणजे मला असं काही म्हणायचं नाही. आता ते रिव्ह्यूअर कोण असतात त्याच्यावर मग परवा मी एक संपादकीय लिहिलं की रिसर्च बियॉन्ड प्रमोशन्स, इंडेक्सिंग एजन्सीज अँड इम्पॅक्ट फॅक्टर्स. रिसर्चचं सगळं वाटोळं करून टाकलेलं आहे आम्ही अशा प्रकारच्या सिस्टीम करून की तुम्हाला प्रोफेसर व्हायचं तर 6 पेपर करा, मग पाडा पेपर हातात अर्थ होतो. रिसर्च करणं महत्त्वाचं आहे, पेपर छापणं कमी महत्त्वाचं आहे. पण ठीक आहे, म्हणजे तुम्ही म्हणता ते शंका उपस्थित होऊ शकते, बरोबर आहे. पण दुसऱ्या पबमेड इंडेक्स जर्नल छापतील, त्यामुळे प्रश्न नाही. डॉक्टर सिद्दीकींना काही ॲड करायचं होतं मला वाटतं. आणि मला वाटतं डॉक्टर सिद्दीकी आता रोजे चालू आहेत, तर या संदर्भामध्ये जगामध्ये खूप मोठं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये डॉक्टर सिद्दीकीसुद्धा आहेत की रमजानला जेव्हा लोक फास्टिंग करतात त्यावेळेला त्यांचे इन्शुलिन डोस कसे ॲडजस्ट करायचे, गोळ्या कशा ॲडजस्ट करायच्या, कारण हायपोग्लायसेमियाची भीती असते ना सगळ्यांना. त्याच्यावर खूप मोठं काम डॉक्टर सिद्दीकी करतात आणि आम्हाला ठाण्याच्या DRCला ते मदत करत असतात. बोला सर. Thank you very much. I'm fan of you also sometime. Reason, this is just comment for your talk actually. I joined your campaign and working in Thane, seeing many patients. For the audience purpose also say, because lot of patients last 20 years I am seeing in my clinic during Ramzan. So during Ramzan, most of my patients says me, मेरा सारा तकलीफ चला गया. Like for example, neuropathic pain disappear हो गया, sense of well-being बहुत अच्छे से आ गया. So being a Muslim, I had a thought process, जब ऊपर वाले ने दिया है फास्ट तो कुछ फ़ायदा ही होगा. So and there are many things कि fast is a health. So I assumed that thing 20 years back and I started working on that. So gradually I came to know that this fasting not only controls the weight and diabetes, it controls many diseases. So we had many conferences also, Ramzan and diabetes, 2 meals in a day. तो सर से जब मेरी बात हुई तो I thought कि what I should do, sir has started for me, so I should join with him. So actually it is job of me because every year all Muslims do 1 month of fasting. Actually we should come on the front and told to the world, but sir has done my job. So it's a big hand for him and we will join him, and in future also we have decided next year we are going to have an intermittent fasting conference. There will be a proper conference on intermittent fasting. So there will be one lecture by sir also we will arrange. Thank you very much. Thank you. So it will just come in. It is a complementary what I did, what he did, and we should work together. थँक्यू व्हेरी मच. फक्त एकच गोष्ट आपल्याला सांगायची आहे की माझ्या बोलण्यामध्ये जर चुकून तुम्हाला असं वाटलं असेल की बाबा मी डॉक्टरांच्या बद्दल काहीतरी वेगळं बोलतो आहे, काय चुकीचं वावगं बोललो, तर ते मला तुम्ही मोठ्या मनाने माफ करा. कदाचित मी एखाद्या बोलण्यामध्ये 1-2 शब्द जास्तीचे बोललो असेल, पण सर्व डॉक्टरांविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. ते चांगलंच काम करतात. माझं फक्त म्हणणं हे, माझं कधी बोलणं हे माझ्या ती जी तळमळ मला वाटते की माझ्या डोळ्यासमोर एखादा माणूस HbA1c 15 वाले असतो आणि जेव्हा मला दिसतंय की हा 4 महिने लाईफस्टाईल करून हा नॉर्मलला येईल, तेव्हा त्याला 3 वेळा इन्शुरन्स जेव्हा दिलं जातं तेव्हा मला त्रास होतो मानसिक, आणि त्या त्रासातून मी हे बोलतो बऱ्याच वेळा. त्यामुळे त्याचा कोणी चुकीचा अर्थ कृपा करून घेऊ नये. आपल्या सगळ्यांविषयी माझ्या मनामध्ये आदर आहे. अजून कोणाला काही मतप्रदर्शन? माईक द्या तिकडे. हॅलो, आपलं जे अभियान आहे त्या अभियानामध्ये जर आम्हाला सहभाग घ्यायचा आहे, सहभाग म्हणजे आता मी स्वतः डायबेटिक पेशंट आहे, तर मला तुमच्या अभियानामधले जे डॉक्टर आहेत त्यांच्याशी कन्सल्ट करून मी हा डाएट प्लॅन करायचा की मीच डाएट प्लॅन सुरू करायचा, याच्याबद्दल आत्ता जे आपल्या संपूर्ण अभियानात आपण सांगितलं नाही, तर आपण कृपा करून ते सांगितलं तर खूप बरं होईल. थँक्यू. आता कारण असं होतं की माझं जे आधी व्याख्यान झालं म्हणजे सगळ्या लोकांसाठी झालं, त्याच्यामध्ये हा मुद्दा आला होता. पण आता डॉक्टरांचं व्याख्यान असल्यामुळे मी घेतलं नव्हतं. पण टाईप 2 डायबिटीसच्या लोकांना आम्ही असं सांगत असतो की मनाने हे सुरू करू नका. तुम्ही HbA1c फास्टिंग इन्शुलिन या टेस्ट करा. आमचे जे कोऑर्डिनेटरचे नंबर मी दिले होते त्यांना तुमचे रिपोर्ट पाठवा, ते तुम्हाला गाईड करतील. आणि आम्ही काय करतो की तुमचे डॉक्टर, डायबेटॉलॉजिस्ट, आमचे कोऑर्डिनेटर्स, आमचे डॉक्टर्स, ह्या सगळं एकत्र आपण बसून हे सगळं करत असतो. म्हणजे कम्युनिकेशन ठेवून आमचे DRCचे डॉक्टर गांधी असतील आणि त्यांनी ते एखाद्या पेशंटचं त्यांना वाटलं की औषध बदलावं, तर ते त्या प्रिस्क्रिप्शनवर असं लिहितात त्या डॉक्टरांना पत्र की मला असं वाटतं की बा याचं ग्लिमिप्राइड बंद करून अमुक औषध सुरू केलं तर बरं होईल. पण चेंज तुम्हीच करायचं आहे कारण तुम्ही त्याचे डॉक्टर आहात. त्यामुळे एका डॉक्टरचा पेशंट आम्ही इकडे आणण्याचा प्रश्न नाही आहे. त्यामुळे ते पूर्ण
सर्कल पूर्ण झाल्याशिवाय. पण कधीकधी असं होतं की एखादे डॉक्टर म्हणाले की तुम्ही हे करायचंच नाही, असं होऊ शकतं. अशा वेळेला मग DRCचे डॉक्टर जे असतील ते तुम्हाला गोळ्या ॲडजस्ट करून देतील. म्हणजे 3दा गोळ्या तर 2दा करून देतील, असं होतं. पण मनाने करू नका. म्हणजे तुम्ही डायबिटीज पेशंट असाल तर मनाने करू नका. टेस्ट करा, रिपोर्ट पाठवा, तुम्हाला गायडन्स मिळेल. नमस्कार. सरांच्या परवानगीने 1-2 मिनटं घेतो. मी डॉक्टर संजय गांधी, पुण्यातल्या DRC सेंटरसाठी डॉक्टर किवळकर मी असे काम बघतो दर बुधवारी 3 ते 5 आणि बऱ्याचशा डॉक्टरांकडनं बरेचसे पेशंट येतात. बऱ्याच पेशंट्सकडनं असं ऐकायला मिळतं की आमचे डॉक्टर म्हणत आहेत की हे असं करायचं असेल तर माझी नकार आहे किंवा काहींनी लिहून दिलं पेपरवर. परंतु आय डू धिस दॅट I write on the paper that this patient wish to do this kind of diet pattern and this kind of lifestyle pattern. So in conjunction with you, I would love to change the medication in such a pattern, because there are few medications which are going on for 3 times a day and kind of thing. So that we need to take down to 2 times a day, as well as some sulfonylureas, some insulin needs to be reduced to avoid hypoglycemia in such patients. So such coordinated work is rather expected for that, I would not say poor, but I mean a person with diabetes rather than a patient who wish to improve himself and reduce his medication, reduce his insulin load, reduce his weight as well, obviously. Karan, we do, remember and we do understand that westernization, urbanization is the root cause of our central obesity. We all know this. The flat-tummied Bandya comes from one of the village around Pune, whether it is Narayangaon or whether it is Khed or whether it is, Shikrapur or whatever. And he comes down to Pune, his lifestyle changes, he works, he works twice a day, he works one schedule 9 to 5, he works another schedule in the evening to earn more, to make his family better. And around this, he forgets about his exercise, forgets about his food habits. He eats the way he gets it. He eats where it is available to him, what is available to him, and such kind of thing leads him to this central obesity. This is a well understood factor or fact in Western world as well as in Indian, Southeast Asian world. So when we understand this as a root cause of our insulin resistance, our hyperinsulinemia, why amongst ourselves we are still discordant about this fantastic lifestyle wherein quite a good number of patients have shown their beneficial results. The journal rejecting some papers is, I don't know what is exactly around it, but let me inform you, you all must have also read about this in somewhere on your media. American Diabetic Association is a very well organized, very big organization. 80 years history of this American Diabetic Association. Tracy Brown was the president of American Diabetic Association recently, who herself is diabetic, who tried low-carb diet and tried to reduce her insulin, got off her insulin, reduced her OHA, oral hypoglycemic agents, just by trying to reduce carb diet in her own meal. Whether it was 2 meals a day, whether it was 3 meals a day, whether it was 1 meal a day is not the matter. Then, if the crux of the pattern is low carb, low calorie, loss of weight, and reducing the insulin resistance with reduction of hyperinsulinism in initial phase of pre-diabetic state and so, then we must help our patients to reduce their medication load, to reduce their financial load. We all know that it's a huge financial burden. The cost of medications now, there are tablets now in market available which is 350 rupees a day, one tablet. So when such thing comes, if it is me as a patient, I would also be pained eating such a costly medication. So try to put ourselves into the shoes of patient, and I humbly request all of you, medical fraternity, to consider this lifestyle modification for our own patients, for their own benefit, and for the benefit of humanity. Thank you very much. मला वाटतं अजून काही प्रश्न नाही आहेत असं दिसतंय. काही प्रश्न नसतील तर आपण इथे थांबू. सगळ्यांच्या मनापासून आभार. धन्यवाद. अडोर ट्रस्टतर्फे
मी इथे उपस्थित सर्व डॉक्टरांचे आभार मानतो की त्यांच्या सपोर्टशिवाय हा अभियान पुढे जाणं शक्य नाही आहे. आडोर ट्रस्टतर्फेच मी बालगंधर्व मंदिराच्या प्रशासनिक व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, प्रकाश व्यवस्था करणाऱ्या सर्व स्टाफचं आणि टेक्निशियन्सचे आभार मानतो. सर्व कोऑर्डिनेटर्स, सर्व ॲडमिन्स, सर्व कार्यकर्ते यांचेही आडोर ट्रस्टतर्फे आभार. आणि शेवटी सर्व श्रोत्यांचे आणि प्रेक्षकांचे, ज्यांनी मोठ्या संख्येने इथे येऊन या कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद दिला आणि कार्यक्रम यशस्वी केला. माननीय दीक्षित सरांच्या वतीने मी हा कार्यक्रम इथेच संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.